नमस्कार. अनिल चांदवडकर सर, अध्यक्ष. अरुण चव्हाण नमस्कार. रवींद्र बडवे आणि आपले संदीप जोशी सर यांना पण नमस्कार. सर्व संस्था प्रमुख आणि संस्थेतले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रीयुत भावे सर आणि श्रीयुत मोंडकर सर यांना सादर प्रणाम. चांदवडकर सर 2 शब्द बोला, म्हणजे मी ओळख करून देते भावे सरांची. सर्वांना नमस्कार. समाजाच्या दृष्टीने ज्वलंत असलेला हा विषय विवाह समस्या हा विषय मुद्दाहूनच यावर्षी आपण निवडला आहे. अनेक जणांची लग्न होत नाहीये आणि अशा परिस्थितीत समाजात असलेल्या अडचणींवरती मात करताना पत्रिकेतून त्या अडचणी कशा येणार आहेत हे ओळखण्यासाठी म्हणून संशोधनात्मक हा विषय आपल्या सर्वांना दिलेला आहे. सर्वजण प्रयत्नपूर्वक यातून संशोधन करून काहीतरी नवीन, जुन्या शास्त्राला उजाळा आणि काही नवीन सुद्धा संशोधन करतील अशी आशा बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद ताई. नमस्कार सर. श्रीयुत भावे सर, तुमचं स्वागत आहे. भावे सरांचा अल्प परिचय मी सांगते. IIT NCTV ऑटोमोबाईल मेकॅनिक आणि विद्यमान अध्यक्ष ज्योतिष अभ्यास मंडळ ठाणे, ज्योतिष शास्त्री हस्तसामुद्रिक, MA वेदांग ज्योतिष आणि ज्योतिष अभ्यास मंडळ अंबरनाथ येथे सुद्धा त्यांनी अध्यापकाचं कार्य केलेलं आहे. 24 वर्षाचा अध्यापनाचा अविरत प्रचार आणि प्रसार, वेदांग ज्ञान याच्या संबंधित त्यांचं हे प्रसिद्ध आहे, वेदांग ज्योतिष. विविध ठिकाणी व्याख्यान आणि लेख. G24 वाहिनीवर 2007 ते 2009 ज्योतिष विषयक प्रबोधनपर, मार्गदर्शनपर व्याख्यानं दिली आहेत. आणि 35 वर्षापासून मोटार गॅरेजचा व्याप सांभाळून ज्योतिष शास्त्राच्या आवडीमुळे वेळात वेळ काढून शास्त्रशुद्ध ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार ते करतायत. आता आपण भावे सरांना विनंती करू की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. शास्त्र सरस्वतीला वंदन, जगद्गुरु व्यासांना वंदन आणि इथे आपल्या आज या व्याख्यानात असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सगळे गुरुजनांना वंदन. विद्यार्थी आणि जिज्ञासूंचं स्वागत. आताच चांदवडकर सरांनी सांगितलं की हा अतिशय ज्वलंत असा विषय आहे आजच्या समाजामध्ये की लग्न न होणे. त्याच्या मागची कारण विविध, म्हणजे विविध याच्यातनं ही सगळी कारणं असतात. पण त्या व्याख्यानाला सुरुवात, म्हणजे विषय प्रवेश करायच्या अगोदर एक 5 मिनिटं की साधारण निबंध कसा लिहावा, कारण हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर असं व्याख्यान असल्यामुळे या निबंध लिहिताना काय अपेक्षित आहे अभ्यास करताना किंवा लिहिताना तुम्ही, त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन मी करतो. की हा निबंध हा संशोधनपर निबंध आहे. त्याच्यामुळे वेगवेगळी ज्योतिष तत्व, कारकत्व जे आपण साधी सरळ सोपे योग वगैरे वापरतो त्याहीपेक्षा काहीतरी विशेष अशी तत्व ही किंवा नियम हे सगळे आपण शोधून काढून त्याप्रमाणे या 15च्या 15 कुंडल्या आपल्याला अभ्यासाच्या आहेत की ज्यांची, म्हणजे अविवाहित असा आपला विषय आहे. तर अविवाहितचा अर्थ लग्न झालंच नाही. त्याच्यासाठी अगदी तरुणातले तरुण, म्हणजे ज्यांचं लग्न, म्हणजे आपण कुठल्या पत्रिका घेऊ शकतो त्याबद्दल परिषदेने मार्गदर्शन इथे केलेलं आहे की 45 वर्ष उलटून गेलेली आहेत तरी सुद्धा ज्यांचा विवाह झाला नाहीये, आणि किंवा त्याहीपेक्षा जास्त सुद्धा चालतील की जन्मभर अविवाहित असणं हा मूळ मुद्दा आहे आपल्या विषयाचा. तर त्याप्रमाणे आपण पत्रिका जमवायच्या आहेत. म्हणजे साधारण 1978 साली ज्यांचे जन्म झालेले आहेत, 78-79,
आणि जे अजून अविवाहित आहेत त्यांच्या तुम्ही पत्रिका घेतल्या तर चालतील. त्याच्यानंतरच्या 45 वर्ष तुमची परीक्षा पूर्ण म्हणजे परीक्षा होईपर्यंत पूर्ण होणार नाही, त्याच्यामुळे त्या पत्रिका घेऊ नका. 1979 पर्यंत ज्यांचे जन्म झालेले आहेत तिथपर्यंत त्या, किंवा त्याच्या अगोदर ज्यांचे जन्म आहेत त्यांच्या पत्रिका आपण निबंधासाठी घेऊ शकतो, की जे अविवाहित आहेत. आता निबंध लिहिताना तुम्ही कसा लिहाल, तर तुम्हाला तुमच्या प्रॉस्पेक्ट जे दिलेलं आहे ज्योतिष परिषदेने, तर त्याच्यामध्ये निबंधाच्या वर लावायचं एक पान दिलेलं असेल, ज्याच्यामध्ये गुणपत्रिका आहे ती, की कोण हे निबंधाचे जे 75 मार्क आहेत हे कसे विभागलेले आहेत, किंवा कोणत्या गोष्टीला किती मार्क दिले जाणार आहेत त्याविषयी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 5 मार्क अधिक 10 मार्क अशी प्रस्तावना, म्हणजे प्रस्तावनेला 15 मार्क आहेत. तर याच्यामध्ये काय अपेक्षित आहे या प्रस्तावनेमध्ये, तर पहिले जे 2 अधिक 3 असं त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये विषय प्रवेश, म्हणजे हा विषय तुम्ही का निवडला, कारण तुम्हाला 2 विषय दिलेले आहेत निबंध लिहिण्यासाठी, तर त्यातला हाच विषय तुम्ही का निवडला, किंवा हा विषय तुम्हाला का निवडावा असा वाटला, तर त्याच्याविषयी किंवा ह्या विषयाच्या संदर्भात काही काव्य, कविता, गाणी वगैरे ही ती तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. एक साधारण 2 पानं यामध्ये घातली तरी चालेल. त्याच्यानंतर विषय प्रवेश, म्हणजे त्या विषया संदर्भात आता तुम्हाला लिहायचं आहे की अविवाहित किंवा विवाह या विषयावरती तुम्हाला विस्तृत माहिती थोडीशी लिहायची आहे, की 2 ते 3 पानांमध्ये झाली तरी चालेल. की विवाह म्हणजे काय, विवाह संस्था काय आहे, किंवा जगभरामध्ये विवाह हा विषय कसा म्हणजे कसा असतो, भारतीय विवाह, कारण थोडेसे फरक आहेत त्याच्यामध्ये. कारण आपल्या इकडे विवाह करत असताना काही संस्कार केले जातात. विवाह हा 16 संस्कारांपैकी अतिशय महत्वाचा असा एक संस्कार आहे, की ह्या सगळ्याबद्दल तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे ती माहिती, विवाहाबद्दलची माहिती दिली तरी चालणार आहे. त्याच्यानंतरचे ते 10 मार्क आहेत, हे हा विषय हाताळताना, अभ्यासताना किंवा त्याच्यावर संशोधन करत असताना तुम्ही कोणती ज्योतिष तत्व वापरली किंवा कोणती ज्योतिष कारकत्व वापरली, म्हणजे कारक ग्रह आहेत, तुमचे कारक भाव आहेत, किंवा आणखीन कुठल्या वर्ग कुंडल्या तुम्ही वापरल्यात, किंवा आणखीन बरेचसे अशा काही तत्व आहेत, ज्योतिष तत्व ज्याला टूल्स आपण म्हणू शकतो वेगवेगळी, की कोणी अष्टक वर्ग वापरेल किंवा आणखीन कोणी काही पद्धती वापरेल. तर त्याविषयीची विस्तृत माहिती तुम्ही तिथे लिहायची आहे त्या 10 मार्कांसाठी. परत त्याच्यामध्ये ग्रंथोक्त नियम जे तुम्ही काढलेले असतील, म्हणजे जुन्या ग्रंथांमध्ये दिलेले काही आता नियम आहेत, की असे अनेक ग्रंथ आहेत, सारावली आहे, फलदीपिका आहे, बृहत्पराशर होराशास्त्र आहे, किंवा जैमिनी सूत्र आहे, किंवा म्हणजे जातक पारिजात आहे, जातक तत्व आहे, सर्वार्थ चिंतामणी आहे, असे अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळे योग दिलेले आहेत. मग त्यातनं तुम्ही वाचून त्यातनं आपल्या विषयाला कुठले नियम बसतात किंवा उपयोगी येतील ते त्याच्यातनं बाहेर काढून ते सगळे तुम्ही त्याची एक ग्रंथोक्त नियमाची एक नियमावली तयार करायची आहे. आणि त्याच्यानंतर एक नियमावली करा तयार, की कोणते कोणते नियम, म्हणजे तुम्ही प्रत्येक पत्रिकाला मग ते नंबर प्रमाणे हे नियम तुम्ही लावून बघायचे, कुठले लागतात कुठले लागत नाहीत, किंवा त्या संपूर्ण तुम्ही काढलेले जे नियम आहेत त्याच्यामध्ये कुठले नियम लागतात कुठले नाही लागत आहेत, हे सगळं त्याच्यातनं आपण बघत जाणार आहोत. आणि प्रत्येक पत्रिकेमध्ये काहीतरी विशेष असणार आहे, की विवाह न होण्याची कारणं वगैरे जी काय आहेत ती प्रत्येकाची वेगवेगळी असतील, त्याच्याही विषयी आपण बोलणार आहोत पुढे आपला विषय सुरू झाला की. तर ती कारणं तुम्हाला पत्रिकेतनं कशी दिसली वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर पत्रिका असतील तुमच्या, एक पत्रिका, त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या वर्ग कुंडल्या किंवा आणखीन काही कुंडल्या तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड कराव्याशा वाटल्या तर त्या लिहायच्या आहेत. पत्रिका व्यवस्थित निर्णय भावचलित पत्रिका, तुम्ही भाव मध्याची पत्रिका मांडा किंवा कस कुंडली मांडा, जे काय मांडाल ते व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. ग्रहांचे अंश, कला, विकला, नक्षत्र, चरण वगैरे जे जे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित भरायचं आहे. जातकाची माहिती
या रकान्यामध्ये तो साधारण काय म्हणजे कर्म काय आहे, त्याचं काय करतो, व्यवसाय धंदा नोकरी कोणत्या क्षेत्रात करतो वगैरे, ते जे काही तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे ते लिहायचं आहे. त्याची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण हे सगळं व्यवस्थित त्या फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे. त्याच्यानंतर त्या पत्रिकेचं जे विवेचन आहे ते तुम्ही पुढे लिहायचं आहे. तर कृपा करून काय करा की आपल्या विषया संदर्भात जेवढं लिहायचं आहे तेवढंच लिहा. आणखीन एक्स्ट्रा काही त्याच्याबद्दल लिहायची गरज नाही. बरं, आपण हा जो आता निबंध म्हणून लिहिणार आहोत तो संशोधनात पर असल्यामुळे त्याच्यात अविवाहित राहण्यासाठी काय ग्रहयोग आहेत तेवढंच त्याच्यामध्ये लिहा. आणखीन फापट बसायला जास्ती काही गरज नाही आहे लिहायची. कारण काय होतं की आपल्या नियमाप्रमाणे निबंधाला 100 पानात आपल्याला हा आटवायचा आहे. निबंध 80 ते 100 पानामध्ये आपला असला पाहिजे. कमी पण नको, जास्त पण नकोय. त्याच्यामुळे साधारण एक हिशोब केला तर एका पत्रिकेसाठी 2 ते 2.5 पानं विवेचन हे खूप होईल. म्हणजे तेवढ्यात बसतं साधारण. तुम्ही नियम किंवा काय वापरला असेल ते वापरून अशा 15 पत्रिका त्यांची विवेचन असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर एक तक्ते करायचे आहेत, म्हणजे टॅब्युलेशन. थोडक्यात की ह्या 15 ज्या कुंडल्या तुम्ही वापरणार आहात त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावर संशोधन करणार आहे, तर ह्या 15 कुंडल्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या काळातल्या कुंडल्या आहेत. कोणी 70च्या दशकातला असेल, कोणी 60च्या दशकातला असेल, कोणी 50च्या दशकातला असेल, कोणी 70च्या दशकातला असेल वगैरे वगैरे. त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये प्रत्येक कुंडलीची लग्न, राशी, ग्रहयोग हे सगळे वेगवेगळे येणार आहेत. प्रत्येकाच्या दशा, अंतर्दशा हे सगळं वेगवेगळं येणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं लिहित असताना ह्या 15ही कुंडल्यांमध्ये लग्न, राशी सगळं वेगळं जरी आलं तरी एक सामायिक गोष्ट त्यांच्यात आहे की ते सगळे अविवाहित राहिले. तर हे अविवाहित राहण्यासाठी काय योग किंवा काय ज्योतिष योग त्याच्यामध्ये झालेले आहेत हे आपल्याला संशोधन करायचं असल्यामुळे टेबल्स तयार करायची आहेत. आपल्याला साधारण 4 ते 5, 6 टेबलांपर्यंत करा की लग्न कुंडलीचं एक टेबल, म्हणजे हे सगळं तुम्हाला कदाचित तुमच्या संस्था चालकांनी सांगितलं असेलच. तसे 5-6 टेबल्स करून त्याच्यावरनं मग आपल्याला या सगळ्या गोष्टी संशोधन करायचे. तर ते लिहित असताना काय करायला पाहिजे, पहिल्यांदा की कुंडल्या पहिल्यांदा तयार करायच्या आणि ही टेबल्स पहिल्यांदा तयार करा. पण टेबल्स पहिल्यांदा तयार केल्यानंतर त्यातल्या कॉमन गोष्टी फटाफट तुम्हाला ऍट अ वन ग्लान्स म्हणजे तुम्हाला दिसून येतील. म्हणजे तुम्हाला लिहिताना ते बरं पडेल. आणि प्रस्तावना जी तुम्ही लिहिणार आहात ही प्रस्तावना जी आहे ही सगळ्यात शेवटी लिहा. कारण का माहितीये का की प्रस्तावनेमध्ये किंवा हे निबंधाचा अभ्यास करत असताना 15 कुंडलींचा आपल्याला वेगवेगळी ज्योतिष तत्व आणखीन कुठेतरी मिळतात नंतर. मग ही सगळी ध्यानात घेऊन मग तुम्ही प्रस्तावना लिहा. सगळ्यात शेवटी प्रस्तावना लिहावी. आणि हे सगळं विवेचन, टेबल्स वगैरे सगळं करून कंप्लीट झालं, पूर्ण झालं की नंतर सारांश लिहायचा की ह्या 15 कुंडल्या अभ्यासल्यानंतर काय त्याच्यातनं तुम्हाला साम्य काय मिळालं किंवा हा एक सारांश लिहायचा, 1, 2 पानं 3 पानं वगैरे. आणि मग निष्कर्ष. त्या निष्कर्षामध्ये स्वसंशोधित मुद्दे हा भाग आला पाहिजे. कारण स्वसंशोधित मुद्दे यांच्यासाठी 8 मार्क आहेत. आणि स्वसंशोधित मुद्द्यांमध्ये काय की ग्रंथोक्त नियम आहेत किंवा आपल्या पूर्वीच्या आचार्यांनी सुद्धा काही म्हणजे संशोधन करून त्यांनी काही नियम वगैरे तयार केलेले आहेत. हे तर नियम आपण घेणारच आहोत अभ्यासाला. पण हे सगळं अभ्यासत असताना सुद्धा काही नवीन गोष्टी कदाचित तुमच्या लक्षात येतील. आणि ते टेबल्स जे तुम्ही करणार आहात या टेबल्सवरनं आणखीन काही नवीन नियम किंवा गोष्टी ज्याला आपण म्हणू त्या तुमच्या लक्षात येतील. त्याला स्वसंशोधित मुद्दा असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही त्या जुन्या ग्रंथातल्या नियमांच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काहीतरी त्याच्यात आढळलं. कारण ह्या विषयात तो खूप संधी आहे याच्यासाठी. कारण का माहितीये का की जुन्या ग्रंथांमध्ये याचे म्हणजे ह्या विषयावरती खूप जास्त नियम दिलेले नाहीयेत. फक्त तत्व किंवा काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत त्या आपण पुढे आता डिस्कस करणार आहोत. तर याप्रमाणे आपल्याला साधारण निबंध लिहायचा मी थोडक्यात सांगितलं.
की आता आपण विषय प्रवेश म्हणजे विवाह. मुळात अविवाहित हा विषय जरी असला तरी विवाह म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं. की जन्म झाल्यानंतर माणसाचं आयुष्य सुरू होतं आणि ते वाहत असतं एखाद्या नदीप्रमाणे, ओढ्याप्रमाणे. ते पुढे त्या शरीराचा मृत्यू होईपर्यंत ते वाहत असतं. वाहणं ही गोष्ट आहे. प्रवाह, निर्वाह, जसं आपण उदरनिर्वाहासाठी काहीतरी कर्म करत असतो किंवा या सगळ्या गोष्टी, तसं विवाह. विवाह या शब्दाची फोड आता ते आपण करूया नंतर की कशी काय. की मुळात पहिल्यांदा हा विषय का महत्वाचा आहे याच्याविषयी थोडंसं आपण बोलूया. की कुंडली तुम्ही बघितल्यानंतर कुंडलीमध्ये मुख्य नजरेत काय भरतं किंवा कोणती स्थानं मुख्य आहेत कुंडलीमध्ये, ही मानवी आयुष्यामध्ये महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत, तर त्या माणसाचं स्वतःचं अस्तित्व म्हणजे लग्नस्थान, तनुस्थान, शरीर वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला म्हणतात. त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व दिसणं, असणं, तुमचे विचार, कृती, या सगळ्या गोष्टी लग्नस्थानावर म्हणजे हे तुमचं अस्तित्व आहे या जन्मातलं भौतिक स्वरूपात. हे मुख्य म्हणून ते लग्नस्थान झालं. त्याच्यानंतर मग या जातकांनी जो निवारा म्हणजे तो कुठे राहतो किंवा कुठेतरी राहत असतो आपण राहायला, मग ते चतुर्थ स्थानावर आपण बघतो की चतुर्थ स्थान हे आपल्या वास्तव्याचं स्थान आहे. म्हणजे मानवी आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी मी सांगतो. त्याच्यानंतर आता हा निर्वाह किंवा या आयुष्याचं वाहन किंवा निर्वाह होण्यासाठी काहीतरी कर्म तो माणसाला करायला पाहिजे, उपजीविकेसाठी करायला पाहिजे, किंवा अजून अनेक बरीचशी कर्म लोक उपजीविकेच्या व्यतिरिक्त सुद्धा करत असतात. छंद, आवडी प्रत्येकाच्या, ही सुद्धा कर्मातच मोडतात. तर हे सगळं आपण दशम या केंद्रातनं बघतो. आलं लक्षात. आणि सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान असं सांगितलेलं आहे, वैवाहिक सौख्याचं स्थान. तर हा विवाह म्हणजे काय की विशेष, आता हे सप्तम स्थान म्हणजे जोडीदाराचं स्थान असं तरी सांगितलं असतं की वैवाहिक सौख्याचं स्थान आहे. तर भारतीय विवाह संस्था जी आहे किंवा आपली जी विवाह संस्था आपण जी मानतो, तर त्याच्यामध्ये काय अपेक्षित असतं की दोन भिन्नलिंगी अनोळखी व्यक्ती एकत्र त्यांचं आयुष्य राहायला लागतात, एकमेकाच्या साथीनी, सोबतीनी, सहकार्यानी त्यांना जीवन कंठायचं असतं. मग म्हणजेच काय की जे 3 आश्रम सांगितले, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम आणि नंतर वानप्रस्थाश्रम वगैरे, हे सगळे आश्रम जे आहेत, गृहस्थाश्रम हा जो आहे किंवा गृहस्थ धर्म, हा गृहस्थ धर्म पाळायचा आहे. आणि त्याच्यासाठी विवाहाची आवश्यकता आहे की गृहस्थ धर्मामध्ये विवाह करणं हे आलंच. म्हणून विशेष प्रकारे जीवन कंठणं किंवा जीवन यापन करणं, ते त्याला म्हणतात विवाह, की वैवाहिक जोडीदाराच्या सोबतीने तो करायचा असतो. हे झालं विवाह. विवाह म्हणजे काय. आता ह्या विवाहाचे सुद्धा शास्त्रामध्ये बरेच म्हणजे 7-8 प्रकार सांगितलेले आहेत वेगळे वेगळे, की ज्याच्यामध्ये ब्राह्मविवाह येतो, त्याच्यानंतर दैव विवाह येतो, त्याच्यानंतर आर्ष विवाह येतो, त्याच्यानंतर प्राजापत्य विवाह येतो, त्याच्यानंतर प्राजापत्यानंतर असुर विवाह येतो, त्याच्यानंतर राक्षस विवाह येतो, गांधर्व विवाह येतो आणि पिशाच विवाह येतो. अशा 8 विवाहाचे प्रकार सांगितलेले आहेत. आज आपण जी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये ब्राह्मविवाह किंवा प्राजापत्य विवाह हा जो सांगितलेला आहे त्याची चर्चा करणार आहोत. कारण त्याच प्रकारे गृहस्थ धर्मामध्ये राहायचं असतं की प्राजापत्य किंवा ब्राह्मविवाहामध्ये काय होतं की ब्राह्मविवाहामध्ये अलंकाराने नटलेली अशी वधू वराला आदरपूर्वक बोलवून दिली जाते, त्याला ब्राह्मविवाह असं म्हणतात. किंवा प्राजापत्य विवाह जो असतो तर त्याच्यामध्ये वधू वराला देत असताना त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात की याच तुझ्या पत्नीबरोबर तुझं पूर्ण जीवन तू
घालवायचं आहे, हिला अंतर द्यायचं नाहीये वगैरे वगैरे असे ह्या ज्या आपण आता विवाहामध्ये तुम्हाला माहिती असेल की या सगळ्या आपल्याला पुरोहित सांगतात की या सगळ्या गोष्टी. हा, तर ह्या प्राजापत्य विवाहाबद्दल म्हणजे गृहस्थ धर्म आचरण्याच्या दृष्टीने हा प्राजापत्य विवाह आहे की तिथे एकदा विवाह झाल्यानंतर दोघांनी एकत्रित जीवन कंठायचं आहे. मग काय गरज काय किंवा विवाहाचं महत्व काय आहे या सगळ्यामध्ये, तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. विवाहाचं महत्व म्हणजे काय आहे तर सहकार्य लाभतं. एकटेपणा जो माणसाला असतो की त्याला कोणीतरी जोडीदार पाहिजे. तो आयुष्य जगत असताना तो त्याचं काहीतरी काम करत असताना त्याला आपण म्हणतो शेअरिंग साठी कोणीतरी पाहिजे. कारण बऱ्याच काय असतं की आपले मित्र, आई वडील, नातेवाईक, बंधू भगिनी यांच्याशी आपण बऱ्याचशा गोष्टी जरी शेअर केल्या तरी काही गोष्टी ज्या अशा असतात की त्या ह्या सगळ्यांशी नाही शेअर करू शकत, नाही आपण वाटून घेऊ शकत, तर त्या आपल्या जोडीदाराबरोबर आपण शेअर करत असतो. त्याच्यामुळे काय होतं की मानसिक भावना ज्या तुमच्या आहेत त्या क्षमतात किंवा म्हणजे तो एक विवाहाचा हेतू आहे. त्याच्यानंतर शारीरिक भावना, शारीरिक किंवा मानसिक भावना यांचं शमन किंवा त्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणे एकमेकांच्या. कारण निसर्गानेच नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष हे निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या दोघांच्याही ज्या कामना आहेत, वासना आहेत, इच्छा आहेत, ह्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने एकत्र जीवन कंठणं हे सांगितलेलं. आणि आपल्या शास्त्रामध्ये फार खूप चांगले चांगले विचार केलेले आहेत की म्हणजे एकत्र जीवन कंठत असताना म्हणजे मग संतती होणं किंवा याच्या म्हणून विवाह होणं हे आयुष्याची एक पूर्तता आहे. आयुष्याला पूर्णत्व येणारी म्हणजे त्याच्या विवाहामुळे आयुष्याला पूर्णत्व येतं असं म्हटलं जातं. नाहीतर काहीतरी अपूर्ण राहतं माणसाकडे, काहीतरी कशाचा अभाव राहतो. आलं लक्षात. म्हणून विवाह हा खूप महत्वाचा आहे. मगाशी पण सरांनी सांगितलं की सामाजिक सुद्धा कारण आहेत अविवाह. म्हणजे पहिल्यांदा विवाह म्हणजे काय या सगळ्या गोष्टी, आता या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही प्रस्तावना तुमच्या लिहू शकता. ठीक आहे. आता इच्छापूर्ती, ध्येयपूर्ती किंवा एक साथ संगत आपल्याला कोणाची तरी लागते, अशा जोडीदाराबरोबर आपल्याला ते जीवन कंठताना जो आनंद मिळतो एक वेगळा, म्हणून ते विशेष प्रकारे जीवन वाहणं आपलं, त्याला विवाह असं म्हटलेलं आहे. आता हे विवाहाचं झालं कारण किंवा महत्व वगैरे वगैरे. आता काय सुरू होतं की आपला विषय की अविवाहित राहणं, की कोणाची इच्छा असते विवाह करायची परंतु होत नाही. याला खूप कारण आहेत, वेगळी वेगळी अनेक अशी कारण आहेत त्याच्यासाठी. त्याच्यापैकी काही काही कारण म्हणजे अशी आहेत की बाबा सगळ्यात मेन मुख्य कारण म्हणजे काय, दारिद्र्य किंवा धन नसणं, कारण त्याच्याशिवाय अडतो. किंवा एखादा जातक पैसा नाही आहे तर लग्न करायचं साहस करणार नाही. कारण का की एक जबाबदारी आपण घेत असतो, आणखी एका माणसाची जबाबदारी घेत असतो. आणि जर एखाद्या माणसावरती जबाबदारी, त्याच्या घरच्यांची जबाबदारी, भावंडांची जबाबदारी किंवा अशा जर काही जबाबदाऱ्या असतील, अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात की आई आजारी, वडील आजारी, किंवा त्यांचं सगळं करताना बाकी तो आपल्या वैयक्तिक सुखाकडे बघू शकत नाही किंवा त्याचा विचारही करू शकत नाही. कारण त्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता त्याच्या नाकेनऊ येत असतात, म्हणून तो विचारच करू शकत नाही. किंवा एखादी मुलगी आहे समजा की बाकी आता त्यांना एकलती एक आहे किंवा दोन बहिणीच आहेत किंवा भावंड खूप लहान आहेत, ही एक करती शिकलेली आहे थोडीशी, वडिलांचं काम बंद झालेलं आहे म्हणा किंवा वडीलच नाही आहे, आणि पूर्ण मग त्या कुटुंबाची जबाबदारी आर्थिक दृष्टीने, कारण कुटुंब चाललं पाहिजे, मग ती नोकरी धंदा आपला नोकरी किंवा काही व्यवसाय वगैरे करून जे कमवेल त्याच्यावर ते घर चाललेलं आहे. मग तिचं लग्न झाल्यानंतर तीच जर घरातून निघून गेली तर ह्या लोकांचं काय, ही झाली जबाबदारी. मग ही जबाबदारी
ती जोपर्यंत ती जबाबदारीतनं वर येत नाही किंवा तिच्या इतर भावंड असतील, ती मोठी होऊन काही कर्तृत्वावरती होईपर्यंत ती स्वतःच्या विवाहाचा विचार करू शकत नाही. अशी सुद्धा एक गोष्ट असते. आणि ही जबाबदारी हा शब्द जो आहे हा दुधारी आहे आजच्या काळासाठी. कारण का, एक मी आत्ता सांगितल्या तशा जबाबदाऱ्या असतात, किंवा दुसरा त्याचा अर्थ असा होतो की हल्लीची एक पिढी किंवा त्या हल्लीच्या पिढीतल्या काही जे जातक आहेत त्यांना जबाबदारी नको असते. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, त्यांना स्वच्छंद जीवन जगायचं आहे, माझ्या मनाप्रमाणे मी जगणार, मला कोणाची जबाबदारी नकोय. बऱ्याचशा मुलींची अशी मी मतं बघितलेली आहे, ती मला नको, रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे मला कसली जबाबदारी. कारण त्यामुळे लग्न झालं की मग ते बांधले जातो आपण, मला त्या तसल्या बंधनात राहायचं नाहीये. पुरुष सुद्धा असं म्हणतात की मला कोणाच्या बंधनात नाही राहायचंय, मी माझ्या मनाप्रमाणे मला जगायचंय. म्हणून ते विवाह या गोष्टीला फारसं महत्व देत नाही. काही लोक असे असतात की जे वर्कोहोलिक असतात, म्हणजे ज्यांना फक्त काम, त्यांचं काम, त्या कामामध्येच ते गुंतले, त्यांना विवाहाचं फारसं महत्व नसतं, की काय गरज नाही आहे मला, मी कामातच माझ्या एवढा बिझी आहे, मी आनंदी आहे, मला बाकी कोणाची काही गरज नाही, मी भरपूर पैसा कमवतो, कामात मी समाधान आहे, मी माझ्या कामावरच लक्ष देणार, करिअर ओरिएंटेड असे जे लोक आहेत. ते असं एक कारण असू शकतं हल्लीच्या काळामध्ये. अशी अनेक कारणं आहेत. किंवा असं पण असू शकतं की काही शारीरिक व्यंग असणं, म्हणजे उदाहरणार्थ कोड असणं अंगावरती. मग म्हणजे आजच्या याच्यात सुद्धा की अशी पटकन कोणी कोड असलेल्या जातकाशी लग्न करणार नाही, अशी एक परिस्थिती असते. तर ह्या सगळी जी कारणं आहेत विवाह न होण्याची, ही सगळी कारणं आपल्याला आता ज्योतिष तत्वातनं काय किंवा ज्योतिष योगातनं काय दिसतात कुंडलीमध्ये, ही आपल्याला शोधून काढायची आहे लक्षात. कारण विवाह हा प्रकारच एवढा महत्वाचा आहे आयुष्यामध्ये की जे लोकांचा झाला नाहीये त्यांना मग ते उतार वयामध्ये 45-50 वर्ष झाल्यानंतर ते जाणवायला लागतं एकटेपण. कारण शरीर थकायला लागतं आणि फार गरज भासायला लागते कोणाची तरी जोडीदाराची वगैरे. आणि मग ते वय निघून गेलेलं असतं, विवाह करायचं वय निघून गेलेलं असतं, कारण त्या वयाचा जोडीदार मिळत नाही किंवा अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यासाठी. हेच योग नेमके आपल्याला कुंडलीतनं शोधायचे आहेत की जबाबदारी कशामुळे येते. किंवा आणखीन एक गोष्ट आहे की आता याच्यामध्ये शास्त्रात दिलेल्या काही गोष्टींसारखे सांगतो मी, पण त्याच्या अगोदर आपण एक काम करूया की आपल्याला आता या विषयासाठी जे काही ज्योतिष नियम किंवा हे लागतात आपल्याला, ते आपण थोडेसे इथे बघू. की त्याच्यासाठी कारक ग्रह हे आपल्याला बघायला पाहिजेत निबंध लिहिताना, की कोणत्या कोणत्या ग्रहांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मुख्य तसेच सगळेच ग्रह कोणत्याही घटनेला किंवा काही गोष्टी जबाबदार असतात थोड्याफार प्रमाणात, पण मुख्य कारक ग्रह कोणत्या कोणत्या ग्रहांचा अभ्यास करायला पाहिजे त्याच्यामध्ये, ते आपण बघूया. त्याच्यानंतर कारक भाव कोणते या विषया संदर्भात, अविवाहित राहण्यासाठी कारक भाव कोणते, किंवा विवाह मग ते सौख्य असणं किंवा नसणं या दृष्टीने कारक भाव कोणते कोणते बघायला पाहिजे, हे पण आपण थोडस बघूया. त्याच्यानंतर मग पुढे आता कारक ग्रह असं जर तुम्ही म्हणाल तर कारक ग्रह मुख्य विवाहाचा कारक ग्रह शुक्र आहे. विवाहाचा कारक ग्रह हा शुक्र आहे. किंवा एक विवाह होणं हे भौतिक सुखामध्ये बसतं ही गोष्ट. आणि भौतिक सुख देणारा ग्रह कोणता आहे कुंडलीमध्ये, तर तो गुरु आहे. शुक्र हा तुमच्या बघा जलतत्वाचा ग्रह आहे, म्हणजे त्याला का विवाहाचा कारक म्हटलेला आहे तर तो जलतत्वाचा ग्रह आहे. लैंगिक वासनेशी त्याचा संबंध असतो. दुसरी गोष्ट भावना, इंद्रियजन्य भावना तो शुक्र ग्रह दाखवतो. काम, आता काम याचा अर्थ कायम विषय सुख असाच घ्यायचा नाही. कामचा अर्थ सगळ्या प्रकारचं सुख, शारीरिक सौख्य. म्हणून तो काम त्रिकोण जो म्हटलेला आहे तो 3, 7 आणि 11 ही स्थानं दाखवतात. तर ती ही 3, 7, 11
हे भाव सुद्धा कारक राहतील. आता शुक्रानंतर गुरु हा एक कारक आहे. त्याच्यानंतर सप्तमेश हा ग्रह आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर रवी आणि चंद्र. रवी आणि चंद्र कशासाठी? तर आपलं आयुष्य जे आहे उभं आहे हे आत्मा, मन आणि शरीर या 3 गोष्टींवर 3 आधारस्तंभ आहेत आपल्या आयुष्याचे. बाकी शरीर जे आहे ते पंचमहाभूतात्मक सांगितलेलं आहे. पण आत्मा, मन आणि शरीर, आत्माकारक रवी आहे की रवी हा आपल्या जन्माला कारण असतो. आपलं संचित जे आहे त्या संचिताप्रमाणे आपले सगळे जे काय आपल्याला भोगायचं आहे त्या संचितातलं ह्या जन्मात काय भोगायचंय त्याला आपण प्रारब्ध म्हणतो, भाग्य. पण रवी हा या तुमच्या सगळ्या कर्मांचा कारक होतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी शनी हा कारक आहे हे म्हटलं जातं की शनी हा प्रत्यक्ष कर्म करून घेणार आहे. पण कारण कोण आहे आपला जन्म व्हायला? तर आत्मा. कारण सगळ्या इच्छा, वासना, कर्म, भोग हे सगळे आत्म्याला चिकटलेले असतात. त्याच्यामुळे रवी हा कारण होतो आपल्या जन्मासाठी. म्हणून रवी हा एक स्तंभ आहे आपल्या आयुष्याचा मुख्य. त्याच्यानंतर मन चंद्र दाखवत असतो. म्हणून चंद्र हा आणखीन एक कारक आधारस्तंभ आपल्या आयुष्याचा. आणि ही सगळी कर्म, भोग जे काय आहे हे भोगायचं कशा मार्फत आहे? तर ते शरीराच्या मार्फत. म्हणून लग्न. तर लग्नेश तर सगळ्याच गोष्टींमध्ये महत्वाचा ठरणार आहे याच्यापुढे. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे भाव आपण जे अभ्यासतो त्या त्या भावाचा भावेश जो असतो. म्हणजे आता आपण या संदर्भात इथे सप्तमेशाला घेतलेला आहे. म्हणून सप्तमेश, लग्नेश, शुक्र, गुरु, रवी, चंद्र हे आपले मुख्य कारक ग्रह झाले या विषयासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला माहिती आहे की अविवाहित म्हणजे काहीतरी कमतरता आहे, अभाव आहे, काहीतरी बिघडलेलं आहे, म्हणून तर लग्न झालं नाही. म्हणून हे सगळे कारक ग्रह कोण कसा कसा बिघडलेला आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे त्याच्यामध्ये. मग ते शोधून काढण्यासाठी कसं आहे की आपण ग्रहांची बलवत्ता कशी बघतो की ग्रह उच्चीचा असणं म्हणजे बलवान. तो त्याच्या मूल त्रिकोण राशीत असेल तर तरी बलवान. त्याच्यानंतर तो स्वराशीत असेल, मित्र राशीत असेल, तर ह्या 4 पायऱ्या ज्या आहेत, हे ज्या 4 स्टेप्स आहेत या ग्रहाला उतरत्या क्रमाने बलवान करत असतात. सगळ्यात जास्त बलवान तो उच्च राशीत असताना, त्याच्या खालोखाल मूळ त्रिकोण राशीत असताना, त्याच्या खालोखाल स्वराशीत असताना, त्याच्या खालोखाल मित्र राशीत असताना, त्याच्यानंतर शत्रू राशीत असताना, नीच राशीत असताना आणि अस्तंगत अवस्था. या 3 अवस्था ग्रहाला निर्बल करतात. त्याच्यानंतर अजून काही अशा गोष्टी आहेत की पापग्रहांची दृष्टी येणं किंवा हे ग्रह 6-12 मध्ये जाणं. त्याच्यामुळे ग्रहांच्या कारकत्वात कमतरता येत जाते. तर अशा रीतीने हे कारक ग्रह आपल्याला कुंडलीमध्ये बघायचे की कारक, मुख्य कारक कोण आहे? तर शुक्र, गुरु, रवी, चंद्र हे आणि सप्तमेश. आणि हे सगळं सुख उपभोगणारा तो लग्नेश. तर हे 6-12 मध्ये आहेत का? ते शत्रू राशी. आता यांचं बलवत्ता तपासत असताना जी मगाशी मी क्रमवारी सांगितली की उच्च, मूल त्रिकोण, स्वराशी, मित्र राशी वगैरे हे तुम्ही नवांशातनं सुद्धा तपासून बघायचे. कारण नवांश कुंडली किंवा नवांश जे असतात हे मूळ कुंडलीची बलवत्ता आपण नवांश कुंडलीतनं बघत असतो. म्हणजे शास्त्रकारांनी तर असं सांगितलेलं आहे की मूळ कुंडली म्हणजे वृक्ष असेल तर नवांश कुंडली म्हणजे त्याला लागणारी फळं. ती फळं किती मिळणार, कशी मिळणार, हे सगळं नवांशातल्या त्या ग्रहाच्या बलवत्तेवरती अवलंबून असतं. म्हणजे जातक पारिजात किंवा या सगळ्या ग्रंथात तर असं सगळं सांगितलेलं आहे की मूळ कुंडलीमध्ये, जन्म कुंडलीमध्ये उच्चीचा ग्रह हा जर नवांशात नीच वर्गात गेला किंवा नीच नवांशात गेला तर त्याची फळं अजिबात मिळत नाही, असं वचन आहे जातक पारिजात मध्ये. किंवा अगदी मेषेचा रवी जरी असला पण तो नीच नवांशात गेला तरी सुद्धा दुर्भाग्य योग असं सांगितलेलं आहे. आता आपण ह्या विषया संदर्भात अभ्यास असताना की स्त्री पुत्रहीन किंवा असे काही योग दिलेले आहेत ग्रंथांमध्ये, तर त्याच्या व्यतिरिक्त
आपल्याला हे भाग्यहीन योग किंवा असहाय्य योग, दुर्घट योग असे काही ग्रंथात दिलेले आहेत की त्यांची फळं काय आहेत. तर भाग्यहीनता, दुर्भाग्य योग त्याला म्हणतात. मग भाग्य म्हणजे काय. आता हे ग्रहांचं झालं आपल्याला की या ग्रहांची कारकत्व मी आता वेगळी सांगत बसत नाही, कारण तुम्ही शास्त्रीलात म्हणजे ग्रहांची कारकत्व या सगळ्या माहिती आहे तुम्हाला. तर आता भाग्यस्थान का बघायचं आहे आपल्याला, कारण भाग्य म्हणजे काय की एखादी गोष्ट माझ्या नशिबातच नाही वगैरे आपण हे जे म्हणत असतो, म्हणजे काय की ह्या जन्मात आपल्याला ही गोष्ट मिळणार नाही किंवा नाहीच आहे माझ्या नशिबात. तर हे नशीब जे आहे ना, हे भाग्यस्थानावर आपण बघत असतो, त्याला भाग्य म्हणतात. आणि ते भाग्यस्थानावर आपण बघत असतो. म्हणून दुर्भाग्य योग वगैरे याची फळं काय सांगितलेली आहेत की सुखहीनता. आणि आपण तर इथे सुखाचाच विचार करतो की अविवाहित असणं म्हणजे सुखापासून वंचित झाला. आता म्हणून भाग्यस्थान हा एक भाग्यभाव, हा एक कारक भाव होतो. सप्तम भाव हा एक कारक भाव होतो. त्याच्यानंतर लग्न भाव तर असणारच आहे. त्याच्याशिवाय जिथं जिथं म्हणून सुख बघायला सांगितलेले आहेत. द्वितीय स्थान कुटुंब, कौटुंबिक सौख्य, तोही आपला कारक भाव होईल. चतुर्थ स्थान म्हणजे गृहसौख्य, गृहसौख्य, कौटुंबिक सौख्य, वैवाहिक सौख्य ही सगळी एकमेकाशी गुंतलेली आहेत, एकमेकामध्ये सगळी गुंतलेली आहेत. तर या सगळ्या भावांचा आपल्याला कारक भाव म्हणून विचार करायला पाहिजे. त्याच्यात सप्तम भाव तर आलाच, पण सप्तमाच्या बरोबरीने भाग्यस्थान, कारण जे काय दुःख सुख जे काय कर्म आपल्याला भोगायचे आहेत ते भाग्यस्थान म्हणजे प्रारब्ध सांगत असतं आपल्याला, त्याचं दिग्दर्शन करत असतं. म्हणून भाग्यस्थान. म्हणून ग्रंथामध्ये जिथे जिथं भाग्यहीन, दुर्भाग्य योग किंवा सुखहीन योग असे जे दिलेले आहेत त्या सगळ्यांचा विचार तुम्ही इथे करायला हरकत नाही. कारण गुरु हा भाग्यस्थानाचा कारक ग्रह होतो आणि हाच गुरु आपल्याला वेगवेगळी भौतिक सुखही देत असतो. गुरु हा धनाचा कारक सुद्धा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बघत असताना भाग्यस्थान हे आपल्याला विशेष रीतीने अभ्यासायला पाहिजे. की मग हे भाव अभ्यासाना कसे अभ्यासायचे. आता या सगळ्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की कोणत्याही स्थानाचा स्वामी हा त्या स्थानापासून 6-8-12 मध्ये गेला असता त्या स्थानाचं कारकत्व तो बिघडवतो. कोणत्याही स्थानाचा स्वामी हा त्या स्थानापासून केंद्र त्रिकोणात असता किंवा लग्नाच्या केंद्र त्रिकोणात असता तो शुभ फळ देतो. मात्र कोणत्याही भावाचा स्वामी हा त्या भावापासून 6-8-12 मध्ये गेलेला असेल तर त्या स्थानाचं कारकत्वात कमतरता येते किंवा त्या स्थानाचं कारकत्व मिळत नाही जातकाला. तर ह्या दृष्टीने आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे भावांचा अभ्यास करत असताना भाग्यस्थानाचा हा विशेष अभ्यास आपल्याला करायला पाहिजे, कारण भाग्यहीन, सुखहीन असे योग दिलेले आहेत की आपलं म्हणजे भाग्य, मुळात भाग्य म्हणजे काय आहे तर सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होणे. भाग्य चांगलं असणं किंवा एखादा माणूस भाग्यवान म्हणजे तो करोडपती आहे, अब्जोपती आहे याशी काही संबंध नाहीये. पैसा पाहिजे आयुष्यात पण तो दुय्यम आहे. भाग्य चांगलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की गरीब असेल, कसाही असेल किंवा अगदी मध्यमवर्गीय वगैरे असेल तरी वेळेत त्याचं शिक्षण होणं, शिक्षण झाल्यानंतर वेळेत नोकरी, छोकरी हे सगळं त्या त्या वयामध्ये होणं, म्हणजे कसली काळजी नाही त्या ह्याला, चिंता नसते अशा जातकाला, तो भाग्यवान. म्हणून भाग्यस्थान हे महत्वाचं ठरणार आहे आपल्याला हा विषय अभ्यास असताना. म्हणून भाग्यस्थान. आता भाव विचार मी सांगितलं की भावस्वामी केंद्र त्रिकोणात असेल तर ते शुभ फळ देतील, म्हणजे त्या भावाची कारकत्व चांगल्या रीतीने मिळतील. पण कोणत्याही भावाचे स्वामी हे त्या स्थानापासून 6-8-12 मध्ये जर असतील तर मात्र त्या स्थानाचं कारकत्वात खूप कमतरता येईल. आता हे सगळं बघत असताना ह्या आपले कारक ग्रह आणि कारक भाव आपण जे काढले त्यांची बलवत्ता बघायची आहे आपल्याला की ती आता ही बलवत्ता कशी बघायची आहे हे तुम्हाला माहिती आहे. ते एक तर तुम्ही नवांशातनं तपासून बघा,
अष्टक वर्ग तपासून बघा, ग्रहांच्या अवस्था आहेत वेगवेगळ्या दिलेल्या त्यांच्यातून तपासून बघा. कारण तुम्ही जेवढी तत्व वापरणार हा सगळा अभ्यास करण्यासाठी तेवढा तुमचा निबंध हा नटणार आहे किंवा त्याला एक वजन येणार आहे. कारण तुम्ही वेगवेगळ्या रीतीने हे अभ्यासून आपल्याला बघायचे, वेगवेगळी ज्योतिष तत्व त्याच्यावरती लावून बघायची आहेत. आता हे सगळे कारक ग्रह आपण मग असे बघितले, शुक्र, सप्तमेश, गुरु. अजून एक सांगतो की चरकारक पद्धत जी आहे याच्यामध्ये सांगितलेली, त्याच्यामध्ये आत्मा, अमात्य, भ्रातृ, मातृ, पितृ, पुत्र, ज्ञाती आणि दारा असे 8 कारक सांगितलेले आहेत. त्यातला दारा कारक म्हणजे शुक्राला समांतर ग्रह असतो, की जसा सप्तम स्थानाचा स्थिर कारक सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी सप्तमाचा स्थिर कारक शुक्र आहे, वैवाहिक सुखाचा कारक शुक्र आहे, तसा प्रत्येकाच्या कुंडलीला चर कारक पद्धती जी आहे त्याच्यामध्ये दारा कारक जो ग्रह असतो सगळ्यात कमी अंशावरचा, राशी सोडून द्या, सगळ्यात जास्त अंशावरचा असतो तो आत्माकारक ग्रह असतो आणि सगळ्यात कमी अंशात जो असतो तो दाराकारक ग्रह असतो. हा दाराकारक ग्रह सुद्धा शुक्रासारखी भूमिका बजावत असतो, की त्या दाराकारक ग्रहाप्रमाणे पती किंवा पत्नीचं स्वरूप, त्यांची टेंडेन्सी ही असू शकते किंवा असते. दाराकारक ग्रहाची परिस्थिती कशी आहे, तो बलवान आहे, निर्बल आहे, त्याही प्रमाणे तुमच्या वैवाहिक सौख्यामध्ये तो दिग्दर्शन करत असतो. म्हणून दाराकारक ग्रह सुद्धा तुम्ही तपासत जा या कारक ग्रहांमध्ये. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता हे सगळं अभ्यास असताना वर्गकुंडली कुठली वापरायची, प्रत्येक विषयासाठी एक वर्गकुंडली कुठली तरी आपल्याला त्या विषयाचा सखोल दिग्दर्शन करत असते किंवा सूक्ष्म आपल्याला त्याचं दिग्दर्शन करत असते. की जसं मग असे आपण सांगितलं की जातक पारिजात किंवा इतर अनेक साऱ्या ग्रंथांमध्ये वर्गकुंडल्यांचं महत्व खूप सांगितलेलं आहे. की जसं मीनेचा शुक्र असेल किंवा अगदी तुळेचा शुक्र आहे, समजा तुळेचा शुक्र आहे किंवा वृषभेचा शुक्र आहे, तर वृषभेचा शुक्र आहे, पण तो जर नवांशात नीच असेल किंवा वर्गकुंडलीमध्ये तो जर नीच झाला तर शुक्राची उच्चीची फळं नाही मिळणार, त्याची फळं उलटी अशुभ मिळतील किंवा मिळणारच नाही, असा नियम आहे. आणि त्याच्यात सुद्धा जातक पारिजात मध्ये परमनीच्या अंशात जर ग्रह असेल कुठलाही तर त्याची अजिबात फळं मिळत नाही असं सांगितलेलं आहे. परमनीच्या अंश म्हणजे परम उच्चांश किंवा परमनीच्या अंश ग्रहांचे सांगितलेले आहे की जसं वृषभेत 3 अंशात परम उच्चांशात चंद्र असतो तर तो वृश्चिकेत 3 अंशामध्ये परमनीच्या अंशात असतो. मग चंद्र जर वृश्चिक राशीमध्ये 3 अंशाच्या आसपास असेल, एखादा अंश मागे पुढे, तर तो परमनीच्या अंशात असणार आहे. मग त्या चंद्राची आणखीन फळं बिलकुलच कमी होऊन जातील. आलं लक्षात? तसंच मंगळ आहे 28 अंश, परम उच्चांश 28, परमनीच्या अंश 28, अशा प्रत्येक ग्रहाचे अंश दिलेले आहेत. की रवी 27 अंश, रवी 20 अंश आहेत, असे प्रत्येक ग्रहाचे परम नीच किंवा परम उच्चांश दिलेले आहेत, त्यांचाही अभ्यास करा. आणि तिथे जर तो नीच वर्गात गेलेला असेल तर त्याची फळं अजिबात मिळणार नाहीत किंवा खूप सारी कमी होऊन जातील. म्हणजे आपला जो विषय आहे त्याच्यासाठी असा ग्रह हा कारणीभूत होऊ शकतो. जसं कन्या राशीमध्ये 27-28 अंशात असलेला शुक्र हा कन्या नवांशातच जाईल, म्हणजे नीच राशी नीच नवांशात, मग त्याची फळं ही अतिशय अशुभ किंवा मिळणारच नाही. आता हे सगळे नियम ग्रंथात दिलेले आहेत, तर त्याचा वापर करा, त्याचा उल्लेख करा तुमच्या प्रस्तावनेमध्ये की या ग्रंथामध्ये हे नियम दिलेले आहेत, त्याप्रमाणे असं आम्हाला आढळलं किंवा जे काय असेल. आता नवांश वर्ग कुंडलीचं महत्व खूप जास्त आहे. मुळात नवांश, आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण पंचमावर्ण संतती बघतो, पण पंचम संतती करता आपण सप्तमांश कुंडली बघतो. पण 5चा संबंध याच्याशी लागला पाहिजे की नाही, म्हणजे पंचमांश कुंडली काढली पाहिजे की नाही, म्हणजे पण सप्तमांश कुंडली सांगितली आहे बघायला. कारण का,
मुळात संतती ही सप्तम स्थानाच्या माध्यमातूनच होणार आहे, म्हणून ती सप्तमांश कुंडली. 7 वर्ग केले, 7 भाग केले. तसं नवांश कुंडली बघा, नवांश कुंडली ही वैवाहिक सौख्यासाठी बघायला सांगितलेली आहे. पण 9वं स्थान म्हणजे भाग्यस्थान, म्हणजे तिथंच आपल्याला भाग्यस्थानाचं महत्व पण कळतं आयुष्यातलं, की भाग्यस्थानावरनं नवांश कुंडली म्हणजे भाग्य दाखवत होती कुंडली, म्हणून नवांश कुंडलीला अनन्यसाधारण महत्व आहे सगळ्या वर्ग कुंडल्यांपेक्षा. कारण ती वैवाहिक सौख्य किंवा या सगळ्या गोष्टी तर दाखवते. परत मूळ कुंडलीची बलवत्ता सुद्धा आपण नवांश कुंडलीवरनं बघतो, आणि ती भाग्यस्थानाशी संबंधित असल्यामुळे ती भाग्यवर्धक पण आहे. म्हणजे नवांश कुंडलीशिवाय पत्रिकाच बघत नाहीत. म्हणजे साऊथ मध्ये वगैरे तर अजिबात पत्रिका बघितली जात नाही. नवांश कुंडली बाजूला नाही तर पत्रिका नाही. पहिले नवांश कुंडलीशिवाय उपयोगच नाही. म्हणून या वर्ग कुंडल्या फार महत्वाच्या ठरतात. तर त्यांचा अभ्यास तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता विवाह न होण्याची कारण आपण बघितली की धनस्थिती, दारिद्र्य. तर हे योग कुंडलीमध्ये आहेत का बघा. दारिद्र्य योग, कारण का अतिशय दारिद्र्य असेल तर बऱ्याच वेळा विवाह होत नाही. आर्थिक बाजू फार लंगडी असेल, कारण काय असतं की आर्थिक बाजू लंगडी आहे, राहायची जागा छोटी आहे, अशा परिस्थितीमध्ये जातक विवाह करण्याचा विचार पण नाही करू शकणार, किंवा त्याच्याशी कोणी विवाह करायचा पण विचार करू शकणार नाही. माझ्या बघण्यात माझ्या मित्राचीच एक हे अशी आहे, दिसायला व्यवस्थित आहे, काही व्यंग नाही, शिकलेला आहे, नोकरी करतो, जॉब करतो, परंतु फार कमी पगार आहे त्याला कारण पण अशी आहेत की तो दुसरीकडे ट्राय करू शकला नाही, आतापर्यंत प्रयत्न करू शकला नाही. कारण मगाशी मी म्हटलं तशी जबाबदारी त्याच्यावरती, वडील लवकर गेल्यामुळे घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर आली. कारण आई आणि बहीण, तर त्याची एक बहीण जी आहे ती थोडीशी मेंटली रिटार्डेड आपण म्हणतो, मतिमंद. कारण तिची बुद्धी साधारण 8-10 वर्षाच्या मुलीच्या बुद्धीपेक्षा वाढलीच नाही. नंतर फक्त ती वयाने शारीरिक वाढ झाली, परंतु बुद्धी मात्र तिची वाढली नाही. मग ती जाईपर्यंतची जबाबदारी त्याच्या आत्ताच गेली, ती गेल्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये. तर ती जाईपर्यंत तिची जबाबदारी त्याच्यावर होती, आईची जबाबदारी त्याच्यावर होती. राहायची जागा त्याची फक्त 10x10ची एकच खोली, पगार कमी, म्हणजे दुसरी मोठी जागा घेण्याचं, लोन बिन काहीच विचार तो करू शकत नाही. आणि हे आई आणि बहिणीचं शेवटी खूप त्रास झाला त्याला त्यांच्या आजारपणामध्ये वगैरे. त्याच्यामुळे तो त्याचं लग्न किंवा स्वतःविषयी काही विचारच करू शकला नाही. आता त्याचं वय जवळजवळ 58 वगैरे आहे. आता त्याचा विवाह कसा होणार. आता तो मोकळा झाला या सगळ्यात, की बहीणही गेली, आई गेली त्याची. आता तो हे झाला. आता सुद्धा त्याच्याशी विवाह कोण करणार एवढ्या छोट्या जागेत. अशीच एखादी मुलगी मिळाली कोणीतरी, पण आता हे वयच नाही लग्नाचं, 57 वर्ष वय आहे. त्याच्या कुंडलीत असा दुर्घट योग आहे. सर्वार्थ चिंतामणीमध्ये हा दुर्घट योग दिलेला आहे की द्वितीयात पापग्रह असून, द्वितीयेश जर पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तर दुर्घट योग होतो. त्याच्यामध्ये सुख नाही, कोणत्याही प्रकारचं सुख नाही, अत्यंत कष्टमय असं आयुष्य वगैरे असं सगळं दिलेलं आहे. आपण हे लेक्चर संपता जर वेळ राहिला तर एक 4-5 कुंडल्या बघणार आहोत, त्याच्यात ती कुंडली आहे. तर असे काही योग तुम्हाला या ग्रंथातनं शोधून काढावे लागतील आपल्या विषयासंदर्भात. कारण का निबंध लिहित असताना आपल्याला विशिष्ट बरोबर त्या विषयाशी संबंधित किंवा अन्वय लावायला लागणार आहे. की असे अगदी असे योग असले की विवाह होत नाही, असे फार थोडे योग आहेत. पण कारण विवाह न होण्याची भरपूर असल्यामुळे ती कारण त्या कुंडलीत जर स्पष्ट दिसत असतील, आणि त्याच वेळी सप्तमाशी कारग्रह आपण मगाशी जे काढले ते जर त्याच्यामध्ये कुठेतरी शुक्र बिघडलेला आहे, सप्तमेश बिघडलेला आहे वगैरे असंही दिसत असेल, तर तो संबंध तिथे नक्की लागणार. आलं लक्षात. तर त्याच्यामुळे त्याही दृष्टीने तुम्ही बघा की विवाह न होण्याची कारण आपण मगाशी बघितली. शारीरिक व्यंग असेल, क्लीब योग आहेत, नपुंसक योग वगैरे सुद्धा दिलेले आहेत कुंडलीमध्ये, तशी कारणं असू शकतात. पण आता मजा अशी आहे की क्लीब योग म्हणजे नपुंसक योग,
शारीरिक दृष्टीने विवाह करण्यासाठी अयोग्य आहे तो, पुरुष असेल किंवा स्त्री सुद्धा असेल, की लैंगिक दृष्टीने असमर्थ असणं शारीरिक दृष्ट्या. तर आता जे समाजात आपण ज्या समाजात आज वावरतो तिथे असं उजळ माथ्याने कोणी सांगू शकणार नाही की हा दोष आहे माझ्या मुलात म्हणून त्याचं लग्न करणार नाही म्हणून. ते काहीतरी कारण वेगवेगळी सांगतील. पण काही वेळा, बऱ्याच वेळा असे योग असतात, त्याला क्लीब असं म्हणतात किंवा नपुंसक योग. तेही जर तशी जर काही माहिती तुम्हाला जातकाची असेल तरच तुम्ही ते योग दाखवून पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर आणखीन काही गोष्टी अशा आहेत, म्हणजे कारण की इच्छाच नसणं, विवाह करण्याची इच्छा नसणं. म्हणजे मगाशी आपण त्यातले काही प्रकार बघितले की जबाबदारी नकोय, की त्यांना लग्न म्हणजे बंधन वाटतं काही लोकांना हल्लीच्या, की मला कोणाच्या बंधनात राहायचं नाही. मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, नाही नाही मला मुक्त स्वैर असं जगायचं आहे, किंवा असे काही कोणाचे हे असतात. किंवा काही लोकांना अनिच्छाच असते, म्हणजे विवाह किंवा एक अट्रॅक्शन, आकर्षण, आपण भिन्न की व्यक्तीबरोबर जे बघत असतो त्याच्याबद्दल आकर्षणच नसतं. तर तोही एक प्रकार आहे. तर आता त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय असतं की चंद्र शनीचा योग. आता हे तुमच्या ह्याच्यात दिलं की वैराग्य योग या ह्याच्यातच ते दिलेले आहेत, किंवा प्रवज्जा म्हणतात त्याला. प्रवज्जा म्हणजे संन्यास योग खरं म्हणजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी व्यक्ती असते, फुलफिल्ड असते, समाधानी असते, पैसा असतो, घर असतं, सगळं असतं, पण तो म्हणतं काय नाही, लग्न बिग्न नाही करायचं मला, माझ्या साधना उपासनात मला म्हणजे माझ्या आध्यात्मिक उन्नती मला साधायची आहे, त्याच्यामुळे मी या संसार सुखामध्ये वगैरे मला पडायचं नाही. तो राहतो समाजातच, राहतो घरातच. अगदी संन्यास म्हणजे अंगाला भस्म पासून गेलाच पाहिजे बाहेर असं नाही. पण एखाद्यामध्ये एवढं वैराग्य किंवा विरक्ती असू शकते की त्याला या सगळ्यामध्ये रसच वाटत नसतो. तर ही जी इच्छा आहे, ही इच्छा, कुठलीही इच्छा आपण जी आहे ती चंद्रावरनं बघतो. म्हणून ते तसे योग ग्रंथात दिलेले आहे की चंद्र शनी युती असणं, तो वैराग्य किंवा विरक्तीचा योग आहे. काही लोक त्याला विषयोग असं पण म्हणतात. पण विषयोगाची फळं काय म्हटल्यानंतर ते माहित नाहीये लोकांना. विषयोग म्हणजे काय, विषप्रयोग होतं का यांच्यावरती, किंवा याच्यामुळे असं होतं का. तर विष नाही, ती विरक्ती किंवा वैराग्य योग आहे, की त्याला भौतिक कुठल्याही गोष्टीमध्ये सुखामध्ये रस नसतो. असेही काही योग असतात, त्याच्यामुळे ते लग्न मनापासून ठरवून करत नाहीत की नाही करायचं, मग त्यांचं लग्न होत नाही. म्हणजे असे पण योग, असेही काही कुंडल्या तुम्हाला मिळतील, तर त्याच्यामध्ये हे योग तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर आता ग्रंथोक्त नियमाकडे आपण येऊ, की ग्रंथांमध्ये काय काय नियम दिलेत बघा. जातक तत्व या ग्रंथामध्ये नियम క్లాస్ అటెండ్ ఉన్నా నేను మస్తు చెప్తుండు జాతక తత్వ काय झालं. ओके, त्यांच्या बरं. जातक तत्व या ग्रंथामध्ये शुक्रांमध्ये पापे वा सपापे शुक्रे स्त्री सुखम न असं असा नियमच दिलेला आहे. स्त्री सुख मिळत नाही कधी शुक्रांमध्ये पापे. शुक्रांमध्ये मद स्थान म्हणजे सप्तम स्थान, सप्तम स्थानाला मद स्थान असं म्हटलेलं आहे ग्रंथांमध्ये. तर शुक्राच्या सप्तमामध्ये पापग्रह असेल, किंवा शुक्र हा सपाप आहे म्हणजे शुक्र हा पापग्रहांबरोबर असेल, तर स्त्री सुखम न असं जातक तत्वाच्या सप्तम विवेकात दिलेलं आहे. किंवा नीच भांशे जीवे जीवांशेर के ती दुःखी हा अति दुःखी हा. त्याच्यानंतर दास सुतहीन, म्हणजे स्त्री आणि सुतहीन म्हणजे स्त्री किंवा संततीहीन असतो, स्त्रीहीन किंवा संततीहीन असतो. म्हणजे हा योग काय दिलेला आहे की कुंडलीमध्ये गुरु नीचेच आहे, आणि गुरुच्या नववशात जर रवी असेल, म्हणजे नीच कुंडलीमध्ये गुरु नीच असून त्या गुरुच्या नववशात जर रवी असेल तर हा योग होतो. त्याचा फळ काय दिलेलं आहे की अति दुःखी दास सुत स्त्रीहीन
म्हणजे स्त्री आणि संततीहीन असा करणारा हा योग आहे. तर हे एक असे 2-3 नियम जातक तत्वामध्ये दिलेले आहेत. तुम्ही शोधून काढा आणि लिहा. त्याच्यानंतर जातक पारिजात मध्ये एक नियम असा दिलेला आहे की शुक्र आरव मदगौ कलत्र रहितो. कलत्र म्हणजे पती किंवा पत्नी. कलत्र रहित असणं म्हणजे पती किंवा पत्नी नसते चा अर्थ अविवाहित असतो. कधी तर मंगळ आणि शुक्र हे सप्तमात, पंचमात किंवा भाग्यात असतील तर, असा एक नियम दिलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक नियम असा दिलेला आहे की 1, 12 आणि 7 या स्थानी जर पापग्रह असतील, 1, 12 आणि 7 या स्थानी पापग्रह असून निर्बल असा चंद्र जर पंचमात असेल, निर्बल असा चंद्र जर पंचमात असेल तर जाया विहीन असं सरळ हे दिलेलं आहे. जाया विहीन असं त्याचं फळ दिलेलं आहे. जाया विहीन म्हणजे जाया म्हणजे पत्नी, किंवा आताच्या काळामध्ये तुम्ही पत्नी किंवा पती असं त्याचा अर्थ घेऊ शकता. कुठे की 1, 7 आणि व्यय, लग्न, सप्तम आणि व्ययस्थानी तिन्ही ठिकाणी जर पापग्रह असतील आणि निर्बल असा चंद्र जर पंचमात असेल तर हा योग होतो. आणि त्याचं फळ दिलेलं आहे जायाहीन असणं. किंवा आणखीन एक योग असा दिलेला की सप्तमेश पंचमात असता स्त्रीहीन. सप्तमेश पंचमात असता स्त्रीहीन. आताच्या काळामध्ये तुम्ही स्त्री किंवा पतीहीन असं पण घेऊ शकता जर लेडी म्हणजे स्त्रीची कुंडली असेल तर. आता हे असे डायरेक्ट योग त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर ज्योतिष तत्वानुसार आता इतर काही ग्रंथात काही नियम बघूया की सप्तमेश सप्तमाच्या 6, 8, 12 मध्ये असता म्हणजे विवाह होण्याला अडचणी येतात. नीच शुक्र पापग्रह युक्त किंवा दृष्ट असेल, पाप मध्यात किंवा पाप कर्तरीत असेल तरी सुद्धा विवाह जमण्यास अडचणी, विलंब किंवा होतच नाही. आता शुक्राच्या ठिकाणी सप्तमेशचं पण तेच फळ आहे की सप्तमेश 6, 8, 12 मध्ये असतात म्हणजे त्या स्थानापासून म्हणजे कुंडलीच्या द्वितीय, व्यय आणि षष्ठात जर सप्तमेश किंवा शुक्र असतील तर विवाह जमण्यामध्ये अडथळे येतात किंवा विलंब होतो. कधी कधी होतच नाही विवाह. रवी, चंद्र, शुक्र हे 3 ग्रह जर शनीशी संबंधित असतील किंवा पंचमेश हा शनीशी संबंधित असेल तरी सुद्धा विवाह विलंब किंवा अविवाहित असा योग होतो. त्याच्यानंतर लग्न, शुक्र, सप्तमेश हे वंध्या राशीत असतील, लग्न, शुक्र, सप्तमेश म्हणजे थोडक्यात आपले कारक ग्रह हे जर वंध्या राशीत असतील तरी सुद्धा विवाह विलंब किंवा अविवाहित योग होतो. आता वंध्या राशी कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्हाला माहिती असेलच. आता सप्तम स्थान पापकर्तरीमध्ये असेल किंवा 6, 7, 8 या स्थानी जर पापग्रह असतील आणि शुक्र निर्बल असेल तरी सुद्धा विवाह होत नाही. सप्तमात शनी पापग्रहांनी पीडित असता विवाह होत नाही किंवा विवाह जमण्यात अडचणी येतात. चंद्र, शुक्र हे दोघं एकमेकाच्या प्रतियोगात असून शुभ संबंधित नसता म्हणजे कुठल्याही शुभग्रहांची या दोघांपैकी कोणावरही दृष्टी किंवा युती होता कामा नाहीये. अशा योगात सुद्धा अविवाहित असण्याचा योग आहे. चंद्र आणि शुक्र यांच्या युतीवर जर शनी आणि मंगळ यांची युती असेल किंवा दृष्टी असेल, चंद्र शुक्र यांच्या युतीवर शनी मंगळाचा योग असेल, योगाचा अर्थ त्यांच्याशी युती, मंगळ किंवा शनीची युती किंवा दृष्टी असेल आणि सप्तमाशी गुरुचा संबंध नसेल तरी सुद्धा विवाह होण्यात अडचणी, अडथळे येतात किंवा विवाह होत नाही. आता हे सगळे
काही ग्रंथातले नियम आहेत. त्याच्यानंतर काही भाग्यहीन योग सांगितलेले आहेत की लग्नेश स्थित राशीच्या लग्नेश स्थित राशीच्या 6-8-12 स्थानी जर पापग्रह असतील तर असा जातक जन्मभर भटकंती करत राहतो. तो त्याच्या घराकडे किंवा कुटुंबाकडे लक्ष देत नाही. अर्थात ही जी भटकंती त्याची चालू असते म्हणजे व्यापारासाठी असेल किंवा काही काही वेळा नुसतेच भटकत राहतात कामधंदा नसून. तर असा जातक लग्न किंवा विवाहाच्या याच्यात अडकत नाही किंवा म्हणून त्या किंवा तो असंच काहीतरी भटकंती करत असतो म्हणून सुद्धा त्याचा विवाह होत नाही किंवा त्याला भाग्यहीन योग असं म्हटलेलं आहे. आणि भाग्यहीनचा अर्थ एक अर्थ त्याचा विवाह न होणं. कारण विवाह होणं म्हणजे आयुष्याला पूर्णत्व येणं, आयुष्याची पूर्तता होणं असं मानलेलं आहे. आणि भाग्यहीन म्हणजे काय, जसं स्त्रीच्या बाबतीमध्ये सौभाग्यवती असं म्हणतात. सौभाग्यवती म्हणजे काय की जिचा पती आहे त्याला सौभाग्य असं म्हटलेलं आहे. म्हणून भाग्यस्थान हे फार महत्वाचं ठरतंय आपल्या या विषयामध्ये. आणि त्याच्या संबंधी असलेले अशुभ योग सगळे तुम्ही त्याचा विचार शुक्राच्या बरोबरीने करूच शकता. आता गुरु नीच किंवा शत्रू नवावशी असून गुरु हा ग्रह नीच राशीत किंवा शत्रू नवावशी असून गुरुच्या नवावशी जर शनी असेल तरी सुद्धा भाग्यहीन योग सांगितलेला आहे. त्याच्यानंतर उच्च द्वितीयेश म्हणजे द्वितीयेश उच्च असून पापग्रहांच्या राशीमध्ये पापयुक्त किंवा दृष्ट असून निर्बल लग्नेश सुद्धा जर पापयुक्त दृष्ट असेल तर असहाय्य किंवा योग असं सांगितलेलं आहे. असहाय्य योग म्हणजे ज्याला कुणाचाही आयुष्यात सहाय्य मिळत नाही, तो एकटाच असतो. कारण का, आता असे काही जे योग सांगितलेले आहेत की ते असहाय्य म्हणजे काय की एखादा एकटाच असतो, आई वडील नसतात, कधी कधी आई वडील तेवढे समर्थ नसतात त्याच्यासाठी विवाह किंवा हे बघण्यासाठी, किंवा त्याचे नातेवाईक पण नसतात, म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही विवाह होण्याच्या दृष्टीने. आणि होईल बघूया वगैरे अशा गोष्टीमध्ये वेळ जात जातो आणि मग एक वय असं येतं की त्याच्यानंतर ते विवाह होतच नाही. असहाय्य की आयुष्यात आपल्याला अनेक लोकांचं सहाय्य लागतं कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणाचा सल्ला लागतो, सहाय्य लागतं, कोणीतरी आपल्याला असं लागतं आधार म्हणून, मोठी व्यक्ती किंवा हुशार बुद्धिमान व्यक्ती, आपण एकमेकाला विचारत आयुष्य कंठत असतो. तर असा असहाय्य योग सांगितलेला आहे. तर त्या असहाय्य योगामध्ये आता जसं सांगितलं जसं की द्वितीयेश उच्चीचा आहे पण तो पापग्रहाने युक्त दृष्ट आहे. आणि त्याच वेळी लग्नेश किंवा भाग्येश हे सुद्धा पापग्रह युक्त दृष्ट किंवा 6-8-12 मध्ये वगैरे असे असतील तर त्याला असहाय्य योग सांगितलेला आहे. कोणाची मदत त्याला मिळत नाही आयुष्यामध्ये आणि मग त्याचं फळ काय तर सुखहीन भाग्यहीन असं सांगितलेलं आहे. आता पुढे आणखीन अनेक पापग्रह जर द्वितीयात असून द्वितीयेश निर्बल किंवा पीडित असेल, पापग्रहाने पीडित किंवा तो निर्बल असेल आणि लग्नेश त्याच वेळी जर 6-8-12 मध्ये असेल तर सुखहीन योग असं सांगितलेलं आहे. सुख मिळत नाही. आता सुखामध्ये हे वैवाहिक सौख्य, गृह सौख्य, कौटुंबिक सौख्य हे सगळेच सुख आली. तर सुखहीन म्हणजे ज्याला सुखच मिळत नाही अशा वेळी. त्याच्यानंतर भाग्येश अष्टमात किंवा व्ययात असून नीच किंवा शत्रुग्रहाने युक्त किंवा दृष्ट असता किंवा पापग्रहाच्या नवांशात असता भाग्यहीन योग सांगितलेले आहे. त्याच्यानंतर अनेक पापग्रह भाग्यात असून भाग्येश आणि लग्नेश हे जर निर्बल असतील तरी सुद्धा भाग्यहीन असा योग सांगितलेला. आता हे सगळे तुमच्या ग्रंथात सांगितलेल्या ज्या नियमांचं आपण हे डिकोडिंग किंवा आपल्या विषयाशी त्याचा अन्वय लावता आला पाहिजे आपल्याला. म्हणून विवाह म्हणजे काय हे मुळात नीट समजून घ्या. फक्त शुक्र अभ्यासला, सप्तमेश अभ्यासला असं न करता हे सगळे अशा प्रकारचे जे योग ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे विवाह होत नाही, की आता भाग्यहीन योग सांगितलेले. आता ही कारणं मगाशी आपण बघितली, बरीचशी कारणं आपण बघितली. जबाबदारी असणं,
याची. तर जबाबदारी असताना काय होतं की 4 केंद्रांमध्ये जर पापग्रह असतील, चतुर्थेश बिघडलेला असेल, व्ययातला चंद्र, व्ययातला रवी, रवी आणि चंद्र हे जर बिघडलेले असतील कुंडलीमध्ये, ते जर शुभ नसतील, तर अशा प्रकारची जबाबदारी पडते अंगावरती. आणि मग त्या जबाबदारीमुळे आपल्या वैयक्तिक सुखाकडे बघता येत नाही. आता मगाशी आपण थोडं एक प्रवज्जा योगाबद्दल थोडी चर्चा केली. त्याबद्दल थोडं सांगतो. प्रवज्जामध्ये काय की एखादा जातक मनापासून ठरवलं की नाही, मला लग्न नाही करायचंय, मला माझी आध्यात्मिक उन्नती साधायची आहे. कर्म करत असतो तो, कुठेतरी नोकरी व्यवसाय काहीतरी करत असतो, पण त्याच्याच बरोबरीने तो बोलतो ह्या सगळ्या संसाराच्या ह्याच्यात मला नाही अडकायचंय, मला इंटरेस्ट नाहीये, मला इंटरेस्ट आहे साधना उपासना करून त्या मार्गाने पुढे जाणं. तर प्रवज्जा म्हणजे ऍक्च्युली संन्यास योग खरं म्हणजे, की सगळं घरदार सोडून सर्व संघ परित्याग करून माणूस निघून जातो, जवळ काही बाळगत नाही, फक्त भिक्षेवर जगतो किंवा अशा त्याला म्हणतात प्रवज्जा खरं म्हणजे. पण एक असे पण योग किंवा अशा काही गोष्टी तुम्हाला आढळतील आजूबाजूला तुम्ही नीट बघितलं तर, की इंटरेस्ट नसतो लग्न करण्यात, कुटुंबात राहायचं नाही, मला जबाबदारी नाही वगैरे असाही भाग नसतो. तो त्यांच्या आई वडिलांची घराची जबाबदारी घेत असतो, पण मग तो माझ्या सुखाचं मला काही करायचं नाही, मला काही नकोच आहे. असे सुद्धा काही योग आहेत. त्याच्यामध्ये एक योग असं सांगितलेलं आहे की गुरुच्या नववशात सगळे ग्रह जर असतील तर अशा प्रकारे माणसाची टेंडेन्सी असते, म्हणजे तो मुळातच विरक्त, वैराग्य किंवा तृप्त आहे म्हणा सगळ्या गोष्टींनी, आणखीन कशाची त्याला गरज वाटत नाही ह्या सगळ्याची. एका दृष्टीने ते प्रवज्जा योग किंवा आणखीन बरेचसे असे प्रवज्जा योग दिलेले आहेत ग्रंथात, ते शोधून काढा. की चंद्र शनी यांची युती, एकमेकावर परस्पर दृष्टी असणं, चंद्र शनीच्या नववशात त्याच वेळी असणं वगैरे, हे काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथांमध्ये सांगितलेली, जातक पारिजात मध्ये सांगितलेलं आहे की अप्रकाश ग्रह जे आहेत, म्हणजे धूम, इंद्र, चाप, धूम, केतू, चाप, काल, हे जे अप्रकाश ग्रह आहेत, हे अप्रकाश ग्रह हे जर आपल्या कारक ग्रहांबरोबर असतील, म्हणजे आपल्यामध्ये आपल्या या विषयाचे मगाशी आपण कारक ग्रह जे बघितले, त्या कारक ग्रहांबरोबर जर हे जे इंद्रचाप, धूम, केतू वगैरे हे जे ग्रह सांगितलेले आहेत, हे जर असतील तर ते सुखहीन करतात. किंवा सप्तमामध्ये, चतुर्थामध्ये, द्वितीयामध्ये हे जर काल किंवा हे जे अप्रकाश ग्रह सांगितलेले आहेत, हे जर असतील तर ते सुखहीन योग, सुख मिळत नाही किंवा विदार असं पण सांगितलेलं आहे जातक परिजामध्ये. विदार, दारा म्हणजे पत्नी किंवा पती आताच्या काळात, तर विदार म्हणजे नसलेला, पती किंवा पत्नी नाही, स्त्रीहीन असं फळ त्याचं सांगितलेलं आहे. तर हे अप्रकाश ग्रहांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा, की तुम्हाला त्याच्यामध्ये जर मिळाले असे, सप्तमामध्ये अप्रकाश ग्रह आहे, काल आहे, धूम आहे, इंद्रचाप, धूमकेतू वगैरे हे जर असतील तर हा नियम तिथे बसेल. कारण त्याची फळं त्यांनी डायरेक्ट अशीच सांगितलेली आहेत की दुर्भाग्य किंवा विदार, सुखहीन, दुर्भाग्य योग, अशी फळं त्याची सांगितलेली आहेत. की आता मगाशी आपण दुर्घट योग पण बघितला, की द्वितीयात पापग्रह असून द्वितीयेश निर्बल आणि पापयुक्त किंवा दृष्ट असता भाग्य होऊन अतीव दुःख भोगणारा असं त्याचं आयुष्य असतं. हे अतीव दुःख कधी होतं, की जेव्हा जोडीदार नसतो तेव्हा सुद्धा खूप असं दुःख होतं माणसाला. आणि अतीव दुःख कधी असतं, की अशी दरिद्री अवस्था असेल, धन नाहीये, ज्याच्याकडे धन नाही, जागा नाही, म्हणजे सुखाने आयुष्य जगणार. कारण जागा नाही म्हणून सुख नाही, कारण का चतुर्थ स्थानाला सुखस्थान असंच म्हटलेलं आहे. म्हणून चतुर्थ स्थानाचा पण तसाच आपण विचार करायचा आहे कारक भावांमध्ये वगैरे घेताना. आलं लक्षात. त्याच्यानंतर
परम नीचांशातले ग्रह किंवा उच्च ग्रह नीच नवांश हे जातक पारिजात मध्ये काही सुखहीनतेचे योग सांगितलेले आहेत, तेही अभ्यासा की उच्च ग्रह हा जर नवांशात नीचेचा असेल किंवा आपले कारग्रहांपैकी परम नीचांशात काही जर ग्रह असतील तर त्यांचाही विचार करा या दृष्टीने की चंद्राचा विचार, रवीचा विचार, शुक्राचा विचार किंवा मंगळ, शनी, रवी हे जर सप्तमेश वगैरे असतील आणि ते परम नीचांशात असतील तर त्यांची फळं नाही मिळणार म्हणजे विवाहामध्ये काहीतरी समस्या, त्याचा अर्थ आपण अविवाहित असा एक प्रकारे लावू शकतो. आलं लक्षात? तर अशा रीतीने आपल्याला आता हे सगळं अभ्यासायचं आहे. तर आता तुम्हाला जर काही शंका असतील कुठल्याही काही गोष्टीबद्दल तर तुम्ही विचारा आणि मग एक शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण एक 4-5 कुंडल्या बघू की हे सांगितलेले योग ज्याच्यात झालेले आहेत असे हे बघताना. सर विचारू? हॅलो सर विचारू? हा विचारा ना सर. व्ययस्थानाबद्दल आपण काय उल्लेख केला नाही, गरज नाही? व्ययस्थान हे सप्तमाचं 6ष्ठ स्थान येतं. हो, मग त्याच्याबद्दल काय? हा, आणि कुठल्याही भावाचा विचार करत असताना त्या भावाची अशुभ फळं कधी मिळतात तर त्या भावापासून 6, 8, 12 जी स्थानं आहेत ही स्थानं त्या भावाचं कारकत्व कमी करणारी असतात. केव्हा कमी करतात तर सप्तमेश हा त्याच्यापासून 6, 8 किंवा 12 अर्थात कुंडलीची जे व्ययस्थान, 6ष्ठ स्थान आणि द्वितीय स्थान आहे हे सप्तमाची 6ष्ठ, अष्टम आणि व्ययस्थान आहे. म्हणून सप्तमेश जेव्हा या स्थानांमध्ये येतो त्यावेळी सप्तमाचं कारकत्व तो कमी करेल किंवा कारक ग्रह जो आहे विवाहाचा कारक ग्रह शुक्र हा सुद्धा व्ययस्थानी, द्वितीय स्थानी किंवा 6ष्ठ स्थानी असेल तरी सुद्धा तो कारकत्वात कमतरता आणेल. हे महत्वाचं आहे. अच्छा. वर्गकुंडल्या कुठल्या कुठल्या घ्यायच्या ते नाही सांगितलं. काय वर्गकुंडल्या कुठल्या लागतील याला? वर्गकुंडल्या नवांश कुंडली लागेल. मुख्य म्हणजे नवांश कुंडली हीच मुख्य आहे वर्गकुंडलीमध्ये, कारण नवांश कुंडलीमधनं आपल्याला भाग्य, वैवाहिक सौख्य या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. तुम्हाला आणखीन वर्गकुंडल्या वापरायच्या तर चतुर्थांश वापरा, चतुर्थ स्थानासाठी म्हणजे सुख स्थान म्हणून, किंवा दारिद्र्य योग, धनयोग वगैरे बघताना पुरा कुंडली वापरा, किंवा धनयोग बघताना आणखीन बरेचसे हे आहेत. पण ते सगळे इथे वापरत बसण्यात काय अर्थ नाही. फक्त दारिद्र्य योग जर असेल त्याच कुंडलीमध्ये तुम्ही या गोष्टी वापरा की पुरा कुंडली वापरा धनयोगासाठी, इंदू लग्न वापरा, आरूढ वापरा. सर नक्षत्राचा विचार करायचा ते मी मुद्दाम सांगितलं नाही, कारण आता तुमच्या संस्थांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात ना की आता शुक्रासारखा ग्रह तीक्ष्ण किंवा उष्ण नक्षत्रात पडला, कृतिकेतला शुक्र हा बिघडतोच. तशी जी अशुभ किंवा तीक्ष्ण दारुण नक्षत्र आहेत तिथे शुक्रासारखा, चंद्रासारखा जलतत्वाचे ग्रह हे बिघडणार आहेत. त्या दृष्टीने तुम्ही नक्षत्रांचा विचार जरूर करायचा आहे. सर दशा आपल्या रुटीन महादशा, मधल्या गोष्टी आहेत. दशा महादशा आता कसं आहे की अविवाहित हा जो विषय आहे त्याला म्हणजे त्याची कुठलीही दशा, अगदी त्याच्या तारुण्यात जरी शुक्राची दशा येऊन गेलेली असली तरी त्याला काही उपयोग झालेलाच नाहीये. त्याच्यामुळे इथे आपल्याला कालनिर्णय हा विषय गौण राहतो. कालनिर्णय हा विषयच मुळात गौण राहतो. तरी सुद्धा एकामागोमाग एक जर पापग्रहांच्या दशाविषयात त्याचा संबंध तुम्ही हा लावू शकता द्वितीयम्यानी, पण तो लावलाच पाहिजे असा योग नाही. दुसरं कसं आहे की आता आपला दुसरा विषय जो आहे निबंधाचा तो हृदयविकार, बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी झालेली हा जो विषय आहे दशा किंवा कालनिर्णयाची गरज आहे. कारण तो कधी झाला, म्हणजे ऑपरेशन कधी झालं बाबा, किंवा कोणत्या महिन्यात, कोणत्या, अगदी काही जन्मला तर झालेलं नसेल तर मग ते कोणत्या काळात झालं, कोणती दशा अंतरदशा त्याला चालू होती, गोचर भ्रमण कसं होतं, किंवा या सगळ्यासाठी कालनिर्णयाची गरज आहे. आपला जो विषय आजचा अविवाहित असणं
की तो जन्मभर अविवाहितच राहिला. बऱ्याचशा 5-6 दशा त्याच्या येऊन गेल्या असतील आतापर्यंत, तरी सुद्धा अविवाहित राहिला. त्याच्यामुळे कालनिर्णय करणं हा ही गोष्ट ह्या विषयासाठी तशी दुय्यम आहे किंवा गौण आहे. सर, ग्रंथात उशिरा लग्न होणे ह्या संदर्भात नियम मिळतात, परंतु कशा संबंधात? उशिरा लग्न होणे त्या संदर्भात नियम मिळतात जास्त, हा, परंतु त्या नियम आपण इथं लावू शकतो का अविवाहितसाठी? कारण ऍज ऑन टुडे तो अविवाहित आहे, काही वर्षानंतर पण होऊ शकतो. हा, तो होऊ शकतो, हा, पण तुम्ही जोपर्यंत अभ्यासलेत कुंडली तोपर्यंत झालेला नाहीये ना. राईट सर. हा, एवढं बघा, उशिरा विवाह किंवा हा, विवाह न होणे, उशिरा विवाह किंवा विवाह न होणे असे योग आहेत त्याच्यामध्ये, राईट. पण अविवाहित असे योग जास्त नाहीये. त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा हे नियम तयार केले गेले, तर हा. त्या काळामध्ये किंवा आपल्या राईट. हिंदू किंवा आपल्या भारतीय विवाह संस्था जी आहे किंवा आपलं जे आयुष्य आहे किंवा आपलं जे तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये विवाह करायचा नाही किंवा विवाह न होणे हा कन्सेप्ट ही संकल्पनाच नाहीये की प्रत्येकाचा विवाह होणार. याच दृष्टीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काही जी कारणं आता आपण मगाशी चर्चा केली की क्लीब योग किंवा बाकी काही गोष्टी, किंवा आता शास्त्रात असं सांगितलेलं आहे की निर्धन म्हणजे दरिद्री व्यंग असणारा जातक किंवा आजार असणारा जातक त्याला मुलगी देऊच नाही, असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. पण ते सगळे पॉइंट्स आपण मगाशी बघितले की कारण काय आहे. कारण तुम्ही आता ज्या पत्रिका जमा केलेल्या आहेत त्यांची तुम्ही मुलाखत घेतलेली असेल किंवा विवाह न होण्याची त्यांची जी काही कारण आहेत ही तुम्ही त्यांना विचारली असतील असं गृहीत धरून आपण चाललेलो आहे. कारण कारणं अनेक असतात. आपण ती सगळी चर्चा केली की एखाद्याला इंटरेस्ट नाहीये, एखाद्याला जबाबदारी नकोय, एखाद्यावर ती घराची किंवा कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्याला तिकडे बघायला मिळालंच नाही, किंवा एखाद्याच्या मागे कोणी नाहीये, आधार कोणी नाहीये की त्याला बघणारा कोण नाहीये की त्याचं लग्न होईल किंवा त्याच्या लग्नासाठी मुली किंवा मुलं बघतील असं वातावरण नाहीये. काही काही वेळा असं होतं की आई वडील अगोदरच मृत्यू पावलेले असतात आणि मामा मावशी किंवा काका काकू म्हणजे त्यांच्याकडे असं बालक वाढलेलं असतं, तर ते त्यांचं नसल्यामुळे ते फारसं त्याच्या विवाहाकडे किंवा याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. काय अशी एक ट्रॅजेडी असते का कोणाची की त्याच्याकडनं जेवढं मिळेल तेवढं काम करून घेत असतात. मग विवाह केला की हा कामाला आपला येणार नाही किंवा अशी काहीतरी भावना असल्यामुळे अशा व्यक्ती कधी कधी त्याला विवाह होऊनच देत नाही. अशी सुद्धा केसेस असतील. म्हणून म्हटलं की कारण आपल्याला माहिती पाहिजेत, मग आपण तशा प्रकारे योग त्याच्यात बघू शकतो. की आता एक सरळ गोष्ट आहे की आता हे आपण निबंध म्हणून लिहितोय म्हणून आपण इथे फक्त पोस्टमॉर्टम करणार आहोत कुंडल्यांचं, की झालेल्या गोष्टी फक्त बघणार आहोत किंवा काय योग कारणीभूत त्याच्यासाठी झाले. पण तसं मगाशी चांदवडकर सर म्हणाले की ही ज्वलंत समस्या आहे की हे सगळं संशोधन करण्यामागचा उद्देश काय आहे की जेव्हा असे योग कुंडलीत दिसतील आणि ती गोष्ट अगोदर जर जातकाला आपण सांगितली की बाबा असं असं होण्याची शक्यता आहे, तेव्हा तू दक्ष राहा किंवा तू विवाह करून टाक. असेल त्या परिस्थिती तुझी पुढे सुधारल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण एकदा वय गेलं किंवा वय वाढल्यानंतर काही गोष्टी होणं अशक्य असतं किंवा होत नाही. म्हणून ही कल्पना जर आपण एखाद्या जातकाला दिली किंवा त्याच्या नातेवाईकांना दिली तर काहीतरी त्याच्यातनं या समस्येवरती तो उपाय म्हणून होऊ शकेल. ठीक आहे. दुसरं एक अजून विचारायचं होतं, जलराशीत शुक्र असल्यावरती आपण म्हणतो की दारूचं व्यसन असतं त्याच्यामुळे काही वेळेस विवाह होत नाही. पण हल्ली जे आहे ते ड्रग ऍडिक्शन आहेत त्याच्यामुळे सुद्धा विवाह होत नाही. तर त्याच्यासाठी ग्रह कुठले आहेत हे माहिती नाहीये आम्हाला. भरपूर योग आहेत त्याच्यासाठी. व्यसन असणं, एखादी व्यक्ती व्यसनी असणं याच्यासाठी भरपूर योग आहेत. या सगळ्यामध्ये पहिल्यांदा लग्नेश बिघडलेला असला पाहिजे. लग्नेश बिघडलेला असेल किंवा जलतत्वाच्या राशीची लग्नाची माणसं किंवा एखादा पुरुष आहे
समराशीमध्ये लग्न आहे, समराशीत चंद्र आहे, समराशीत बरेच सारे ग्रह आलेले आहेत, तर अशी व्यक्ती व्यसनाकडे पटकन वळते. मीनेचा शुक्र हा अतिविलासी करतो माणसाला, की नशा किंवा ह्या प्रकाराकडे ही लोक पटकन ओढली जातात. म्हणून मीनेचा शुक्र हा खूप याने अभ्यासला पाहिजे कुंडलीमध्ये, की तो उच्चीचा असतो, पण उच्चीचा म्हणजे सगळं छान छानच तुम्हाला तो देईल असंही नाहीये, की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शुक्र, जलतत्वातला शुक्र किंवा मीनेचा शुक्र खास करून हा बऱ्याच वेळा व्यसनी करतो माणसाला. व्यसनी म्हणजे दारूचं व्यसन वगैरे किंवा ड्रग्सचं व्यसन असण्यासाठी काय पाहिजे, तर त्याच्यासाठी तुमचा चंद्र पूर्ण बिघडलेला पाहिजे कुंडलीमध्ये, आणि लग्न बिघडलेलं पाहिजे, लग्नेश बिघडलेला पाहिजे. लग्नावर पापग्रहांच्या दृष्टी असणं किंवा संगतीमुळे खराब होतात काही लोक. हे काही जन्मापासून माहिती नसते की ड्रग मध्ये अशी छान नशा असते वगैरे. हे कसं होतं की मित्र किंवा फ्रेंड सर्कल मधनं ह्या गोष्टी एक एक हे कळायला लागतात. म्हणून तिथे लाभस्थानं बारकाईने अभ्यासायला पाहिजे, की लाभस्थानात ज्यावेळी राहू, मंगळ, शनी सारखे ग्रह येतात किंवा अभद्र युती, शनी राहू सारखी अभद्र युती होते, त्यावेळी अशी लोक पटकन मित्रांच्या किंवा इतर लोकांच्या सांगण्यात येऊन, पण प्रोव्हायडेड या सगळ्यासाठी लग्नेश बिघडलेला असायला पाहिजे. कारण जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हाच ह्या गोष्टीकडे माणूस वळतो. आणि सर, कुलदेवतेचा विसर पडतो तरी लग्न होत नाही, असे योग कसे काय शोधायचे मग? नाही, तो भाग उपाय आणि उपासनेमध्ये येतो. म्हणून सांगतो की कारण काय काय आहेत, आणि आपण असं ऍक्च्युली म्हणू शकत नाही, कारण ज्योतिषशास्त्र हे वैश्विक आहे. आज कुलदेवता किंवा कुलस्वामिनी ही जी संकल्पना आहे ती खास करून जास्त करून महाराष्ट्रीय माणसांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त आढळते, किंवा एक असं म्हणा की भारतीयामध्ये जास्त आढळते. पण आता काही पत्रिका माझ्याकडनं अमेरिकेतून विचारतात, ख्रिश्चन लोक माझ्याकडे येतात, किंवा मुसलमान सुद्धा माझ्याकडे येतात. समस्या ह्याच असतात, ह्या मानवी समस्या आहेत. मग त्यांच्यात तर कुलदेवता कुलस्वामिनी ही संकल्पनाच नाहीये. मग मग प्रत्येक मुसलमानाचं लग्न होत नाही का, किंवा प्रत्येक ख्रिश्चनाचं लग्न होत नाही का, कारण त्यांनी कुलदेवता काही केलेलंच नसतं आतापर्यंत पिढ्यानपिढ्या. हे म्हणजे एक तुमचा दृष्टिकोन थोडासा विशाल करा ज्योतिषाकडनं बघण्याचा, की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ठीक आहे, म्हणजे हे अनुभव सिद्ध नियम आहेत. तुम्ही जे सांगताय ते, की कुलदेवाचं केलं नाही मग तुमच्या घरामध्ये आजारपण येणार, तुमच्या घरामध्ये दोष उत्पन्न होणार, विवाह होणार नाही, संतती होणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे एक असतं की आपली नाळ कुठेतरी कुलदेवशीची जुळलेली असते, नाही असं नाही, पण केवळ तेच एक कारण असतं असं नाही. किंवा जेव्हा आपण इतर धर्माचा किंवा येतात ज्योतिष विचारायला, मुसलमान काय, किंवा आता मी मगाशी मॅडमनी सांगितलं की माझं गॅरेज लाईन मध्ये मी माणूस असल्यामुळे माझ्याकडे मुसलमान सुद्धा कितीतरी पोरं, जरा कुंडली देखो, मेरा हात देखो म्हणून येतात पोरं येताना, त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर. काही ओळखीने पण ख्रिश्चन माणसं येतात, तर त्यांना आपण कसं सांगणार कुलदेवतेचं कर म्हणून, कारण त्यांची कुलदेवता अशी काही नाहीच आहे. मग वैश्विक दृष्टीने जेव्हा तुम्ही ज्योतिषाकडनं बघाल त्यावेळी ह्या ज्या गोष्टी आहेत ते अनुभवसिद्ध नियम आहेत, की काहीतरी करायचं राहिले, त्याच्यामुळे हे नियम ते ग्रह योग दाखवतात. तेव्हा तुम्ही कुंडलीबद्दल आता आपण जशी चर्चा केली याच्यावरनं त्याच दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे. सर, एक ऑब्झर्वेशन असं आहे की आई वडील मुलांची लग्न ठरवतात, त्याच वेळेस त्या मुलाला किंवा त्या मुलीला ठरवलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करायचं नसतं, त्यांनी ऑलरेडी कोणाशी तरी लग्न करायचं असं ठरवलेलं असतं, आणि आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी इरेस पेटतात की नाही मी सांगेन तसंच लग्न करायचंय, आणि कोणीच मागे हटायला तयार होत नाही. आणि त्याच वेळेस मग मुलगा किंवा मुलगी म्हणतात की मी करीन तर ह्याच्याशी किंवा ह्याच्याशी, नाहीतर मी लग्न करणार नाही. अशा सुद्धा कधी कधी आपण परिस्थिती, तर त्यावेळेस असे कुठले विवाह न होण्याचे योग असतात का? हे आता तुम्ही जी घटना आता सांगितली किंवा जी एक गोष्ट सांगितली मला, त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्या आई वडिलांचा प्रभाव जास्त असतो घरामध्ये, किंवा त्या जातकाचा लग्नेश हा वीक असतो, दुर्बल असतो.
तो बरं. स्वतःहून डेअरिंग करत नाही अशा वेळी, किंवा तो आई वडिलांना कन्व्हिन्स करू शकत नाही. एक अशी गोष्ट असते की तो कन्व्हिन्स करू शकत नाही, तो त्यांच्या बरोबर. रूढीच्या बाहेर जाऊ शकत नाही, किंवा आई वडिलांना सोडून त्याला जायला होत नाही. म्हणजे तिथे काय दिसणार तुम्हाला की रविचंद्र हे बलवान आहे कुंडलीमध्ये, चतुर्थेश भाग्येश बलवान आहे, लग्नेश निर्बल आहे. हे योग तुम्हाला तिथे दिसतील. बरोबर. आलं लक्षात? आता तुम्ही गोष्ट काढली की एक कारण असं पण मी बघितलेलं आहे विवाह न होण्याचं, की रूढी असतात काही घराण्यामध्ये. त्या रूढींमुळे म्हणजे एका स्त्रीचं मी असं बघितलं की त्यांच्या घरामध्ये अशी रूढी आहे की तुम्ही त्यांना मागणी आल्याशिवाय ते पुढे जात नाहीत लग्नाच्या बाबतीत, लोकांच्या म्हणजे यांच्यामध्ये मुलींच्या बाबतीमध्ये. मुलीला कोणीतरी म्हणजे वरांनी मागणी घातली पाहिजे. ते स्वतःहून नाव पण नोंदवत नाहीत आपल्या वधूवर सूतक मंडळात किंवा मॅट्रिमोनियल साइट्स वरती वगैरे, आणि मागणी आल्याशिवाय ते लग्न होत नाही. आणि केवळ मागणी आली नाही म्हणून त्या स्त्रीचं लग्न झालं नाही. दिसाभिसाला म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही, पैसा म्हणजे स्वतः ती जॉब करत होती, मोठा बंगला आहे त्यांचा, म्हणजे राहण्याच्या म्हणजे घराण्याच्या बाबतीत सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांच्या घराण्यात अशी रूढी आहे की मागणी आली पाहिजे, बाहेर समोरून मागणी आली तरच विवाह होणार, नाहीतर नाही. आणि तशा त्यांच्या घरात 2 उदाहरणं आहेत तशी, मागणी नाही आली म्हणून विवाहच नाही झाला. तर ह्या रूढी सुद्धा कधी कधी आड येतात. आता ह्याच्यासाठी काय योग असतील कुंडलीमध्ये, घराण्याच्या रूढी, हम्म. इथे सुद्धा परत द्वितीय स्थानच येतं, कुटुंब. कुटुंब आहे. बरोबर. मग त्या तिथे कुटुंबामध्ये रूढीनं चिकटून बसणारी ग्रह कुठला आहे तर शनी आहे. शनी आहे. मग त्या शनीचा संबंध तिथे द्वितीयाशी आला की असं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे हे योग आता कसं आहे माहिती आहे का, या नवीन आणि प्रत्येक ठिकाणी आता सामाजिक परिस्थिती किंवा अशी जेव्हा परिस्थिती येते या रूढीमुळे सुद्धा होत नाही, किंवा असं मी 2 ठिकाणी बघितलेलं आहे की मागणी आली पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी मी बघितलं असं, मी पण त्या समारंभ म्हणजे कार्यक्रमाला गेलो होतो मुलगी बघायच्या म्हणून, आणि आम्ही जाऊन बसलो, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, मुलगी काही येतच नाही समोर. आमचे समोसे वडे सगळं खाऊन झालं, चहा पण पिऊन झाला. म्हटलं आम्ही एकमेकांकडे बघतोय, आत्ता येईल मग येईल, मेकअप करत असेल, काय करत असेल, मुलगी आलीच नाही. 1 तास सव्वा तास झाला. मग शेवटी आम्ही विचारलं, म्हणलं मुलगी कुठे आहे, काय करते एवढा वेळ? नाही आहे, तरी पण ते बाहेर आणत नाहीत विचारून सुद्धा. आणि म्हटलं हो त्या बोलवा आता तिला बाहेर. असं बोलल्यानंतर त्यांनी मुलीला बाहेर बोलवलं. म्हटलं हा काय प्रकार आहे तुमच्यामध्ये? नाही आमच्यामध्ये म्हणे तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही बाहेर आणत नाही. म्हणजे अशा सुद्धा काही पगडे आहेत मनावरती काही लोकांच्या. आता ह्याच्यासाठी तुम्हाला ग्रहयोग दिसणार नाहीत त्याच्यामध्ये, हा स्वभावाचा भाग झाला. आलं लक्षात? आता हे फक्त एक प्रसंग सांगितला, पण रूढीना चिकटून राहणारी काही जी लोक आहेत त्यांच्या म्हणजे त्या रूढीमुळे त्यांच्या विवाहामध्ये हे येतात अडथळे, अडचणी जमण्यामध्ये वगैरे येऊ शकतात. आता तिथे काय होतं की असं जरी असलं, शनी जरी प्रभावी असला तरी सुद्धा तिथे तुम्हाला शुक्र सुद्धा किंवा सप्तम स्थान काही प्रमाणात बिघडलेलं दिसणारच. आलं लक्षात? मुळे सुद्धा लग्न होत नाही कधीतरी, तर त्याच्याविषयी काय ग्रहयोग वगैरे आहेत का? कशामुळे लग्न होत नाही? हुंडा देऊ शकत नाही किंवा द्यायचा नाही. मग दारिद्र्य योगात आलं ना ते. हुंडा देऊ शकत नाही म्हणजे पैसा नाहीये, मग तो धनयोग चांगला नाही कुंडलीमध्ये. एका माझ्या माहिती ह्या सुद्धा परत एक रूढीच झाली. हा, आणि हुंडा न द्यायचा नाही असं जर तत्व असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला परत शनीच येणार, कारण तो तत्व आपला सोडत नाही की कुंडलीमध्ये. आता हे आम्ही देणार नाही हुंडा, आता हे म्हणणं कोणाचं आहे बघा, मुलीचं आहे का आई वडिलांचं आहे? त्याप्रमाणे ते ग्रह बलवान झालेले दिसतील तुम्हाला तिथे. सर तुम्ही आता काही नियम असे सांगितलेत की जसं लग्न कुंडलीत उच्चीचा ग्रह आहे पण तो नवमांशात नीचेचा आहे, तर मग तो योग्य फळ देत नाही. पण हे वाईज वर्जा असेल, समजा लग्न कुंडलीत तो नीचीचा आहे किंवा पाप कर्तरीत आहे, पण या नवमांशात तो उच्चीचा आहे. हो हो,
वाईस वर्सा, हा योग वाईस वर्साच आहे की मूळ कुंडलीमध्ये नीच असलेला ग्रह जर नवांशात उच्चीचा झाला तर त्याची फळं बऱ्यापैकी मिळतात, आणि उच्चीचा ग्रह नीचेचा झाला म्हणजे आपण जी अपेक्षा करतो त्याच्यापेक्षा विपरीत फळ मिळतं तिथे. सर प्लीज तुमचं आता हा. चालू करा. हा, आता कुंडल्या आपण बघूया, त्याची वेळ पण झालेली आहे. तर आता मी शेअर करतो तुम्हाला कुंडल्या, त्याप्रमाणे आपण बघू की आपण आता ज्या योगांविषयी चर्चा केली त्याप्रमाणे आपण त्या कुंडल्या बघूया. दिसते का तुम्हाला कुंडली? मोठी करा, मोठी. नाही दिसत. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. ते पण आता मोठी करा कोणीतरी असं म्हटलं म्हणजे त्यांना दिसते. बरोबर आहे. दिसते. आम्हाला नाही दिसत आहे. आम्हाला दिसत नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम असेल. पिन करा. आता बघा, ही कुंडली आहे, कर्क लग्नाची कुंडली आहे. खरं याच्यामध्ये शुक्र हा स्वराशीचा लाभस्थानी आहे. चंद्र सप्तमात चंद्र आहे, लग्नेश सप्तमात आहे. आता इथे काय योग आपल्याला दिसतात की भाग्येश हा वंध्या राशीत आहे, म्हणजे भाग्येश गुरु हा वंध्या राशीत आहे, सिंह राशीत द्वितीयात आहे. गुरु सारखा ग्रह द्वितीय स्थानात असल्यामुळे पैसा कमी नाही आहे या व्यक्तीकडे. दिसायला वगैरे सुद्धा खूप सुंदर आहे व्यक्ती, निर्व्यसनी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आता याच्यामध्ये याची कारण काय आहे की ह्याच्या आई वडिलांनी 3ऱ्या महिन्यापासून याला त्याच्या म्हणजे वडिलांच्या आईकडे, आजीकडे ठेवलं आणि ते वेगळीकडे राहायचे. तर हा पूर्णपणे आजीकडेच वाढला, शिक्षण, व्यवसाय, नोकरी जे काय ते आजीकडेच राहिला आणि तो आजीलाच आई म्हणायचा. आणि त्याच्या आता लग्नाकडे बघणारं कोण नाही, म्हणजे लग्न वगैरे या दृष्टीने. त्याच्यामुळे ते राहत गेलं आणि काही ठिकाणी मग मुली वगैरे सांगून यायच्या, मग पत्रिका जोडायच्या नाही किंवा असं काय बऱ्याचशा गोष्टी होत्या याच्यामध्ये. आणि हा आता याच्यात बघा की लग्नेश सप्तमात आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाग्यस्थानात शनी राहूची अभद्र युती आहे. कर्क लग्नाला शनी हा पूर्ण अशुभ असतो, तो सप्तमेश आहे, पण तो शनी आणि राहू एकत्र असे भाग्यस्थानात आहेत. भाग्येश भाग्यापासून षष्ठात आहे, हा तो वंध्या राशीत आहे. आणि शुक्र हा स्वराशीत आहे, शुक्र हा स्वराशीत आहे. पण भाग्यस्थान पूर्ण या शनी राहूच्या याच्यामुळे बिघडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शनीची 3री दृष्टी शुक्रावर येते. शनी हा विलंब करतो किंवा मिळून देत नाही. त्याप्रमाणे शनी हा स्वतः सप्तमेश आहे, पण त्याची 3री दृष्टी ही शुक्रावर येते. त्याच्यानंतर ह्या कुंडलीसाठी दाराकारक ग्रह जो आहे, दाराकारक ग्रह रवी आहे या कुंडलीसाठी. दाराकारक म्हणजे सगळ्यात कमी अंशात असणारा. तर आता इथे मी सगळं तुम्हाला ते दाखवू शकत नाही, फक्त आहे एवढं सांगतो की दाराकारक ग्रह रवी हा व्ययस्थानी आहे. कुणाचा तरी माईक ओपन झालाय, खूप खरखर येते. बोलायचं असेल तेव्हाच माईक चालू करा प्लीज. शनीची शुक्रावर दृष्टी येते आणि दाराकारक ग्रह व्ययात आहे. आता नवांश कुंडली याची जी आहे, नवांश कुंडली याची जी नवांश कुंडली, आता ही बघा D9 म्हणजे नवांश कुंडली. तर नवांश कुंडलीमध्ये काय दिसतंय की शुक्र नीचवर्गी. आता बघा, मगाशी मुख्य कुंडलीमध्ये त्याचा शुक्र वृषभेत म्हणजे स्वराशीत होता, पण नवांश कुंडलीमध्ये नीच नवांशात आणि तो अष्टमात आहे शुक्र.
आणि चंद्र हा सुद्धा आपला कारक ग्रह आहे खरं म्हणजे, तो सुद्धा तिथे नवांश कुंडलीमध्ये अष्टम स्थानात गेलेला आहे. त्याच्यानंतर नवांश कुंडलीच्या द्वितीयात शनी आलेला आहे. आपण अभ्यासात असताना या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यानंतर मी मगाशी तुम्हाला म्हटलं की धूम किंवा हे जे अप्रकाश ग्रह आहेत, इंद्र, चाप, धूम, केतू, काल, हे जे ग्रह आहेत हे पण आपण बघायचे आहेत की ह्या कुंडलीमध्ये, मूळ कुंडलीमध्ये शुक्राबरोबर उपकेतू म्हणजे केतू आहे, उपकेतू म्हणजे अप्रकाश ग्रहापैकी शुक्र हा विवाहाचा कारक ग्रह आहे, त्याच्याबरोबर उपकेतू आहे. त्याच्यानंतर तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये धूम हा अप्रकाशित ग्रह आहे त्याच्यामध्ये. आणि D9 कुंडली आपण बघितली. आणि एक सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये एक योग तुम्हाला दिसत असेल ना बघा मुख्य कुंडलीमध्ये, की चंद्राच्या व्ययद्वितीयात कोणताही ग्रह नाहीये, म्हणजे अनफा सुनफा काही योग झालेला नाहीये. आणि चंद्राच्या केंद्रात सुद्धा कुठलाही ग्रह नाहीये. याला आपण केमद्रुम योग म्हणतो. तर केमद्रुम योग दीन म्हणजे मुख्य समाजापासून लांब राहत असलेला एकांत वासी किंवा असा योग हा चंद्र दाखवतो. आणि ह्या जातकाची म्हणजे अवस्था सेम तशीच आहे. तो कोणाशी फारसा समाजात मिक्स होत नाही. त्या ठराविक 2-3 लोक ओळखीचे आहेत तेवढ्यांशीच तो बोलतो किंवा जातो येतो किंवा हे करतो. जेव्हा त्याची आजी गेली आणि तो आजी बरोबर राहायचा, तर त्यावेळी त्याचे आई वडील आले तेव्हा तो गप्प बसला. पण नंतर ते आई वडील म्हणाले, चल आता आम्ही इथं येऊन राहतो तुझ्या बरोबर. तर यांनी अक्षरशः आई वडिलांना हाकलून लावलं. म्हणजे तुम्ही 3 महिन्याचा असताना मला टाकलत ना इकडे, आणि असं काय कोणाला सांभाळायला येत नाही असं नाही. तुम्ही दुसऱ्या म्हणजे त्याच्याहून लहान भावाला व्यवस्थित सांभाळला त्यांनी, त्याचं लग्न वगैरे व्यवस्थित सगळं वेळच्या वेळी झालं. म्हणजे तुम्ही मला इथे असं वालीत टाकल्यासारखं केलं त्यावेळी, आता कशाला येते, आता मला तुमची गरजच नाही म्हणून त्यांनी अक्षरशः हाकलून लावलं आई वडिलांना. आता हा चंद्र बघा, चंद्र केमद्रुम योगात आहे या कुंडलीमध्ये. आणि केमद्रुम योग हा असाच एक दुःख देणारा योग असतो. पूर्ण हीन, दीन, दरिद्री किंवा एकांत वासात असणारा, समाजापासून लांब राहणारा असा हा योग करतो. आणि एक्झॅक्टली ह्या कुंडलीमध्ये जातकाची परिस्थिती तशीच आहे. आता ही कारण झाली. आता आपण दुसरी कुंडली बघूया. मोठी करू. आता ह्या कुंडलीमध्ये बघा, वृश्चिक लग्नाची ही कुंडली आहे. लग्नात रवी बुध आलेला आहे. या कुंडलीचं वैशिष्ट्य काय बघा, की 1, 5 आणि 9 हा या धर्म त्रिकोणाचे स्वामी एकत्र असे द्वितीय स्थानात आहेत. मंगळ, चंद्र आणि गुरु हे द्वितीय स्थानात आहेत. त्याच्यात गुरु स्वराशीचा आहे. मंगळ, आता ही जी युती आहे 3 ग्रहांची, ही अतिशय चांगली युती आहे. तर हा एक खूप चांगला बिझनेसमन होता आणि त्याची फॅक्टरी वगैरे होती. भरपूर पैसा खेळायचा हातामध्ये, आलं लक्षात, भरपूर हातामध्ये पैसा खेळायचा. आणि एक सर्टन वयानंतर की तो साधारण मला ते 45 वर्षानंतर तो पूर्ण तथा व्यवसाय वगैरे हातातनं निघून गेला व्यसनांमुळे. व्यसनं म्हणा किंवा बाईचा नाद त्याला लागला आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण धंद्याकडे लक्ष नाही, व्यवसायाकडे लक्ष नाही. आणि त्याच्यामुळे व्यवसाय पूर्ण बंद झाला, दुसऱ्याने टेक ओव्हर केला. आणि हा अक्षरशः रस्त्यावरती, म्हणजे त्याला घरातनं पण हाकलून दिला. त्याच्या घरच्या काही हे होते, आई वडील मृत्यू पावले, बाकी भावाने वगैरे याला हाकलून घातला अक्षरशः. नंतर एका ठिकाणी चहाचा धंदा त्याने टाकला आणि त्याच्यावरती तो जगत होता. आणि असाच बाहेरच झोपायचा, घरदार काय नाही, जवळ कुठेतरी असं जीवन त्याने कंठलं. म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं लग्न झालं नाही. आता त्याच्यामध्ये बघा, आपला जो योग सांगितलेला आहे की शुक्राच्या सप्तमात पापग्रह आणि शुक्राबरोबर पापग्रह असेल तर विवाह होत नाही किंवा स्त्रीहीन, दारहीन असा तो योग सांगितलेला, मगाशी आपण डिस्कस केला. आता इथे बघा की विवाहाचा कारक शुक्र आहे. विवाहाचा कारक हा शुक्र आहे. त्याच्या मूळ कुंडलीचा सप्तमेश पण शुक्र आहे आणि तो सप्तमाच्या षष्ठात म्हणजे व्ययस्थानात आहे. तिथे तुम्हाला जीके असं अक्षर दिसेल. जीके म्हणजे गुलिक,
गुलिक नावाचा सुद्धा उपग्रह आहे. जसे आपण अप्रकाश ग्रह बघतोय त्याचप्रमाणे गुलिक नावाचा सुद्धा एक अप्रकाश ग्रह आहे, तो या शुक्रा बरोबर आहे. तर गुलिकाची फळं सुद्धा अतिशय वाईट, म्हणजे मांदी गुलिक असं आपण म्हणतो ना, हे एकच आहे. तर हा मांदी किंवा गुलिका बरोबर शुक्र, केतू बरोबर शुक्र, त्याच्यानंतर त्याच स्थानामध्ये म्हणजे व्ययस्थानामध्ये परिवेश आणि उपकेतू हे 2 अप्रकाश ग्रह आहेत या कुंडलीमध्ये. आणि सप्तम स्थानात काल नावाचा अप्रकाश ग्रह आहे. आणि हे सगळे योग जे आहेत हे कालांतराने त्याला द्वितीय म्हणजे दरिद्री बनवलं, धनहीन बनवलं. आणि याचा बघा आता भाग्येश चंद्र आहे तो द्वितीयात आहे, म्हणजे तरी सुद्धा म्हणजे तो षष्ठात गेला, भाग्याच्या षष्ठात गेला. खरं म्हणजे 1, 5, 9 तिन्ही स्वामी एकत्र, म्हणजे हे किती मोठा योग आहे बघा तिथे, की याची लग्न कुंडलीपेक्षा खरं चंद्र कुंडली ही जास्त प्रभावी दिसते. कारण धनु राशीचा स्वामी गुरु त्याच्याबरोबर चंद्र, म्हणजे चंद्र कुंडलीचा लग्नेश चंद्राबरोबरच आहे हा. आणि त्याचा पंचमेश पण मंगळ हा त्यांच्याच बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये चंद्र कुंडली अतिशय बलवान आहे आणि खूप चांगले राजयोग ते झालेले आहेत त्याच्यामध्ये. पण दशा अशुभ लागल्यामुळे आणि त्या केसमध्ये चंद्राच्या लाभस्थानी शुक्र येतो. तर शुक्र, गुलिक, केतू हे सगळे ग्रह चंद्राच्या लाभात येत आहेत. त्याच्यामुळे त्याला मिळालेलं जे फ्रेंड सर्कल आहे, मित्रपरिवार आहे, हा वाईट निघाला. आणि त्यांच्या नादाला लागून दारू, जुगार, बाई, बाटली हे सगळे नाद, त्यांनी भरपूर पैसा यायचा त्याच्याकडे, त्या सगळ्यात उडवून तो कफल झाला. आणि आपण आता ही कुंडली फक्त लग्न झालं नाही, विवाह झाला नाही त्यासाठी बघतोय की इथे सुद्धा वृश्चिक लग्नाला किंवा धनुराशीला अशुभ असणारा शनीची दृष्टी ही सप्तमावर पण आहे, सप्तमेश शुक्रावर पण आहे आणि कारक शुक्रावर सुद्धा शनीची तिसरी दृष्टी येते. एवढी सगळी कारणं या कुंडलीत मिळालेली आहेत. तर पुढे घे पटापट. आता ही एक कुंडली बघा, ही एका स्त्रीची कुंडली आहे. ही एका स्त्रीची कुंडली आहे. मगाशी आपण म्हटलं ना की जबाबदारी अति खूप लहान वयात, म्हणजे मला तर वाटते 22-25 हिच्यावरती पूर्ण घराची जबाबदारी आली. की खेड्यात राहणारं ते कुटुंब होतं. ही मुलगी प्लस तिचे 3 भावंड, आई वडील शिकलेले नाहीयेत, काहीतरी अशी घरकामं किंवा अशी हे करून जगणारं कुटुंब होतं. ही मुलगी थोडंसं शिकली, मला वाटतं 11वी-12वी पर्यंत. त्याच्यानंतर ती या सगळ्यांना शहरात घेऊन आली, भावंडांना वगैरे, आणि त्यांना शिकवण्याच्या मध्ये त्यांची जबाबदारी, घराची जबाबदारी, या सगळ्यामुळे हिला विवाह हिचा होऊ शकला नाही किंवा तिने केला नाही. की ही जबाबदारी मोकळी झाली की करेन किंवा या सगळ्या गोष्टीत. पण आता याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिसतात, तर सगळ्यात बघा चतुर्थात राहू आहे, तिथे गुलिक पण आहे चतुर्थामध्ये. त्याच्यानंतर शनी आहे, केतू आहे केंद्रामध्ये, बुध आणि सूर्य केंद्रामध्ये आहेत, हर्षल केंद्रामध्ये आहे. तर केंद्रात जेव्हा एवढे अपग्रह आहेत आणि कुठलाच शुभग्रह नाही आहे, तेव्हा अतिशय खडतर असतं जीवन, खूप कष्ट मेहनत करावी लागते. तशी हिच्यावरती कुटुंबाची जबाबदारी आल्यानंतर हिला खूप वेगवेगळी कामं करायला लागली. इथे नोकरी कर, तिथे नोकरी कर वगैरे अशी जबाबदारीमुळे. दुसरी गोष्ट आणखीन पण योग त्याच्यामध्ये दिसतात की सप्तमेश गुरु आहे तो नीच राशीत वक्री असा पंचमात आहे. तो एक योग आहेच की सप्तमेश पंचमात असता. अजून एक योग मगाशी आपण बघितला की सप्तमेश गुरु हा जर नीच असेल आणि गुरुच्या नवांशात रवी असेल तर सुखहीन योग होतो किंवा भाग्यहीन योग होतो. तो योग ह्या कुंडलीमध्ये झालेला आहे बघा, की गुरु सप्तमेश आहे तो पंचमात आहे, हा एक योग झाला. त्याच्यानंतर सप्तमेश गुरु नीच राशीमध्ये असून त्या गुरुच्या नवांशामध्ये जेव्हा रवी येतो, तर आता इथे लाभस्थान बघा, आता ही समोर तुम्हाला जी दिसते ही नवांश कुंडली आहे आणि त्याच्यामध्ये गुरुच्या नवांशात रवी आलेला आहे. म्हणजे हा योग पूर्ण दिसतोय याच्यामध्ये की तो सुखहीन किंवा भाग्यहीन करतो. त्याप्रमाणे या कुंडलीत आपल्याला तो योग दिसतोय.
त्याच्यानंतर चंद्र व्ययस्थानी आहे, आणि केंद्री सगळे पापग्रह आहेत. ही तिच्या कुटुंबाची आलेली तिच्यावरची जबाबदारी, त्याच्यामुळे तिच्या स्वतःच्या वैयक्तिक सुखाकडे तिने बघितलंच नाही किंवा बघायला झालं नाही तिला त्या वयात. पण आता तिची कंडिशन खूप चांगली आहे परिस्थिती. तिने स्वतःचा ब्लॉग घेतला, स्वतःचं दुकान घेतलं, एक कसली तरी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट वगैरे तिथे ती चालवते वगैरे वगैरे. पण अविवाहित राहण्याचं, कारण आता वय ह्याही व्यक्तीचं वय साधारण 50 क्रॉस झालेलं आहे. आता स्त्रीचं लग्न 50 क्रॉस झाल्यानंतर कुठं होणार, अशी सगळी परिस्थिती आहे. तर हे सगळे योग आपल्याला त्याच्यात दिसले. त्याच्यानंतर त्याच्या पुढची कुंडली, पुढच्या कुंडलीमध्ये काय दिसतंय की इथे कुंभ लग्न आहे. जो दुर्घट योग आपण मगाशी बघितला की तो या कुंडलीमध्ये तुम्हाला दिसतो. मगाशी मी जी एक कुंडली मित्राची म्हणून तुम्हाला सांगितली की त्याच्यामध्ये आईची, बहिणीची, या सगळ्या जबाबदारी त्याच्यावर होत्या. आता इथे बघा की ह्याच्या केंद्रस्थानी गुरु बुध आहे, नेपच्यून गुलिक आहे. पण हा दुर्घट योग याच्यामध्ये काय कसा झाला की द्वितीयामध्ये शनी आहे आणि द्वितीयेश गुरुवर राहूची आणि मंगळाची दृष्टी आलेली आहे आणि सप्तमात गुरु आहे. आता ह्याचं लग्न का झालं नाही तर केवळ जबाबदारी, अंगावर पडलेली जबाबदारी, त्याच्यामुळे हा विचारच करू शकला नाही. छोटीशी जागा 10 बाय 10ची एक चाळ सदृश याच्यात रूम, त्याच्यात ही 3 माणसं राहणार, त्याच्यात बहीण मतिमंद, आई शेवटी कॅन्सरनी गेली आणि ह्याच्या तुटपुंच्या पगारावरती हे सगळं तो निभावून नेत होता आतापर्यंत. आता याच्यामध्ये सुद्धा कसं आहे बघा की शुक्र भाग्यस्थानात आहे. आता भाग्येश भाग्यात आहे, पण तो केतूनी युक्त, राहूनी दृष्ट असा तो हे आहे. त्याच्यामध्ये परत गुरु ज्या स्थानी पडतो त्याची हानी करतो. तर गुरु परत इथे वंद्या राशीत आला, या गुरु हा वंद्या राशीत आलेला आहे. त्याच्यानंतर राहूची दृष्टी सप्तमावरती पण आहे आणि सप्तमेशावर पण आहे आणि कारग्रह शुक्रावरती पण आहे. त्याच्यानंतर पंचम स्थानामध्ये षष्ठेश पंचमात आल्यामुळे पंचम स्थान बिघडले. आलं लक्षात? तर अशा अनेक या गोष्टीमुळे जबाबदारी परिस्थिती ही त्याच्यामध्ये दिसते आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लग्न त्याचं झालं नाही, बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या नाहीत त्याच्या आयुष्यामध्ये. त्यानं स्वतःचं घर नाही, मनाप्रमाणे कधी खाणं सौख्य वगैरे काहीच नाहीये. या सगळ्यामुळे म्हणजे ती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यानंतर आता त्याचाही नवांश वगैरे तुम्ही अभ्यासा, त्याच्यामध्ये कळेल की नवांशामध्ये सुद्धा केतू, शनी, राहू, रवी लग्न आणि सप्तमामध्ये आहेत. शुक्र उच्चीच आहे नवांशात, पण तो षष्ठात आहे. असे अनेक योग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. आणि आता ही शेवटची कुंडली, शेवटची कुंडली काय दाखवते? आता ही एक कुंडली अशी आहे की मगाशी मी म्हटलं तसं की इच्छा. आता याच्यामध्ये चंद्र शनीची युती आहे बघा आणि लग्नेश शुक्र आहे. हा शुक्र षष्ठात पडलाय, स्वराशीचा आहे पण तो षष्ठात पडलाय. आलं लक्षात? आणि मुख्य म्हणजे काय की ह्या व्यक्तीला इच्छा नव्हती असं नाहीये, पण एक तत्व आपण म्हणतो ना तसं याच्या बाबतीत झालेलं आहे की याचं एका मुलीवर प्रेम होतं, त्या मुलीशी याचा विवाह होऊ शकला नाही आणि त्या मुलीने तिच्या घरच्या विरोधामुळे म्हणा किंवा दबावामुळे म्हणा, प्रभावामुळे म्हणा, त्या मुलीने दुसरीकडे कुठेतरी लग्न केलं आणि केवळ त्या प्रेम होतं त्या मुलीवरची लग्न नाही झालं म्हणून यांनी ठरवलं की आता तिच्याशी नाही तर कोणाचीच नाही असं यांनी ठरवलं. आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती आध्यात्मिक उपासनेला लागली एका संप्रदायामध्ये की हा बघा दशमात गुरु ते दाखवतोय तुम्हाला. आणि सगळ्यात मोठा एक योग याच्यामध्ये काय आहे की चंद्र हा शनीनी आणि केतुनी युक्त असा भाग्यस्थानात आहे. हा वैराग्य योग जो आपल्याला याच्यात सुद्धा सांगितलंय शास्त्रामध्ये की शनिचंद्र वैराग्य किंवा विरक्ती योग दाखवतो की त्याला इच्छा नव्हती असं नाही, पण त्यांनी ठरवलेल्या मुलीशीच, तिच्याशी नाही झालं म्हणून यांनी ठरवलं की याच्या पुढे लग्नच नाही करायचं. आता ह्याही व्यक्तीचं वय जे आहे ते 60च्या पुढे आहे,
1962 सालची मला वाटते कुंडली आहे. याही व्यक्तीचं वय 62च्या पुढे आहे. लग्न काय झालं नाही, पण ही व्यक्ती तिचं जे काय व्यवसाय आहे तो करून इतर वेळ त्या आध्यात्मिक किंवा धार्मिक संप्रदायात किंवा ती जी संस्था आहे त्यांचा एक संप्रदाय आहे तिथे त्याचा सगळा वेळ व्यतीत करते आणि त्या संप्रदायाची काय उपासना साधना वगैरे ही सतत ती व्यक्ती करत असते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की बघा इथे शुक्र षष्ठात आहे, म्हणजे कारक ग्रह किंवा सप्तमेश भावेश हे षष्ठात आले. आता हा शुक्र जो आहे हा गुलिकानी दृष्ट आहे. गुलिक या ग्रहाला त्याच्या व्ययावर, द्वितीयावर आणि सप्तमावर दृष्टी असतात. त्याप्रमाणे कारक ग्रह शुक्रावर गुलिकाची दृष्टी आहे. त्याच्यानंतर सप्तमेश त्याच्या अष्टमात म्हणजे द्वितीयात पडलेला आहे. तर हा कौटुंबिक सौख्य त्यांनी उद्ध्वस्त केलं इथे. ग्रह सौख्य आहे, स्वतःचं घर आहे, आई वडील आहेत, बाकी सगळं आहे, पण कौटुंबिक सौख्य म्हणजे मंगळामुळे तिथे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि सगळ्यात त्याच्यातला महत्वाचा योग म्हणजे शनी, चंद्र आणि केतू हे एकत्र आहेत. ह्या चंद्राबरोबर धूम हा अप्रकाश ग्रह आहे. आलं लक्षात? आता याचं मुख्य कारणच ते आहे. आणि याचा दाराकारक ग्रह चंद्र आहे या कुंडलीचा. या कुंडलीचा दाराकारक ग्रह चंद्र हाच शनीनी आणि केतूनी युक्त आणि राहूनी दृष्ट आहे. मंगळाची पण त्याच्यावर दृष्टी येते, 8वी दृष्टी. आलं लक्षात? त्याच्यामुळे मगाशी जे मी म्हटलं की दाराकारक ग्रहाचा पण विचार करा, तो अशा कुंडल्यांमधून तुम्हाला दाराकारक ग्रह सुद्धा बिघडलेला दिसेल. ठीक आहे. आता ह्या 5 कुंडल्या झालेल्या आहेत. आता या उदाहरण म्हणून मी घेतलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा अभ्यास करावा. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने म्हणजे हा मुळात निबंध हा विषय किंवा हे जे सगळं आपल्या शास्त्री परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय उत्कृष्ट असा आहे की हे 3 वर्ष झाल्यानंतर शास्त्री झालेला विद्यार्थी हा 50% तरी समोरच्या जातकाला त्याचं काहीतरी सांगू शकतो असा माझा अनुभव आहे. आलं लक्षात? तर तुम्ही सगळेजण ही जी आता शास्त्रीची परीक्षा देताय, निबंध देताय, त्या सगळ्यांसाठी तुम्हाला माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा. आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा मी आभारी आहे. मला इथे तुम्ही बोलायची संधी दिली आणि एवढं बोलून व्याख्यान बंद करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि श्री स्वामी समर्थ. परत कसं माहिती तुमची मॅडम? वैद्य मॅडम बोला सर. आता सूत्र तुमच्या हातात घ्या. हो सर तुमचा नंबर नाही दिला. माझा नंबर 9930012649. धन्यवाद सर. परिषद आणि परिषदेचे तुम्ही मला सदस्य तुम्ही फोन करू शकता, पण कदाचित माझ्याकडनं जर फोन उचलला नाही गेला तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा, मग मी तुम्हाला रिप्लाय करेन. कारण का बऱ्याच वेळा मी मोटरसायकलवरती असतो, मी फोन उचलू शकत नाही, कारण माझी कामं अशी करायची वगैरे असतात. तुम्ही म्हणजे हे पहिल्यांदाच मला वाटेल की तुम्हाला फोनच उचलला नाही, तिला कशाला वगैरे वगैरे असं काही मनात आणू नका. तर एकदा करून नाही उचलला तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करून ठेवा की मी वैद्य मॅडम आता धन्यवाद सर. आपले अध्यक्ष आणि आपले ज्योतिष यांच्यावर तुमचे आभार मानते. आणि आता ठीक आहे, मीच हे करते.